आपण सेक्शन 25 थोडा सुरू केला होता, अर्धा झाला होता आपला प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशनचं महत्त्व काय आहे बघा. रजिस्ट्रेशनचं काय महत्त्व आहे. जो टॅक्सपेअर पर्सन आहे तो आयडेंटिफाय होतो नंबरमुळे. जेव्हा एखाद्या व्यक्ती रजिस्ट्रेशन घेईल, रजिस्ट्रेशन इज द मोस्ट फंडामेंटल रिक्वायरमेंट फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ टॅक्सपेयर्स ensuring tax compliances in the economy. Registration of any business entity under the GST law implies obtaining a unique number from the concerned tax authorities for the purposes of collecting tax. एक म्हणजे टॅक्स कलेक्ट करायचा आहे प्रत्येक बिझनेसला ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंटकडे जमा करायचं आहे. आणि ते जो इनवर्स आपल्याला घेतात त्याच्यावर त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचे. मग इनपुट टॅक्स क्रेडिट घेणारा कोण आहे, टॅक्स भरणारा कोण आहे, हे कशामुळे कळतं. त्याच्या रजिस्ट्रेशन नंबरमुळे कळतं, त्याच्या GSTNमुळे कळतं. आणि मग GSTNचा फॉर्मॅट काय हे आपण बघितलं. पहिले दोन डिजिट त्याचा स्टेट कोड असतो, 2 डिजिट स्टेट कोड आहे. मग पुढे त्याचा 10 डिजिटचा पॅन नंबर असतो. मग 1 डिजिट एंटिटी कोड. जर एखादा बिझनेस असेल तर एकच बिझनेस असेल तर म्हणजे 1 येईल, दुसरा असेल तर 2 येईल. या प्रकारे त्याचा प्रत्येक सेपरेट शीट करता त्याला सेपरेट नंबर दिला जातो. पुढे मग बाय डिफॉल्ट इथे झेड येईल आणि मग लास्ट चेकसम डिजिट आहे. हे शेवटचं जे आहे हे तुमचं चेकसम डिजिट आहे. अशा प्रकारे 15 डिजिटचा नंबर मिळतो रजिस्ट्रेशन नंबर. प्रत्येक टॅक्सेबल पर्सनला रजिस्ट्रेशन अप्लाय केल्यानंतर त्याला नंबर दिला जाईल. चेकसम डिजिट ह्याचं काय म्हणजे नाही, तुम्हाला त्याच्या कम्प्युटरमध्ये यूज करण्याकरता एक डिजिट त्याने ठेवलं आहे. त्याच्या कम्प्युटरमध्ये प्रोसेसिंग करण्याकरता एक डिजिट ठेवलं आहे, लास्ट डिजिट. सगळ्यांना वेगवेगळं असतं तसं 7, 8 काही. सेक्शन 25, 26 आणि 27. पण पहिले बघितलं की प्रत्येक पर्सन रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल आणि त्याची गरज असेल तर त्याला आणि विदिन 30 डेज त्याला रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे हे बघितलं आपण. आणि त्याला काय कंडिशन्स आहेत आणि जी प्रोसिजर आहे ती रूल 8, 9, 10 आणि 10A मध्ये होती. पहिल्या सबसेक्शनमध्ये 2 प्रोव्हिजो आहेत. पहिला प्रोव्हिजो कोणाकरता आहे, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन करता आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन करता. त्यांना 5 दिवस अगोदर रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. बाकीच्या पर्सनला लायबल झाल्यानंतर विदिन 30 डेज लायबल होतो सेक्शन एकतर 22 किंवा सेक्शन 24. रूल 8 तुमचं ॲप्लिकेशन आहे, 9 व्हेरिफिकेशन आहे, 10 इश्यू ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि 10A नंतर बँक डिटेल्स फर्निश करायचे. सेपरेट रजिस्ट्रेशन इथे हे होतं की प्रत्येकाला एक रजिस्ट्रेशन मिळेल आणि त्याला गरज असल्यामध्ये सेकंड रजिस्ट्रेशन मिळेल. त्याला रूल 11 आहे. रूल 18 बघितलं आपण. मग बघितलं व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन सबसेक्शन 3 आणि हे 4 आणि 5 ऑलमोस्ट सेमच आहे की डिस्टिंक्ट पर्सन मानला जाईल, दुसरा रजिस्टर्ड बिझनेस किंवा त्याचा दुसरा एस्टॅब्लिशमेंट.
पॅन पाहिजे, जसं पॅन पाहिजे तसं त्याला सांगितलं आहे आता आधार पण कंपल्सरी. मग आता हे का केलं असेल माहिती आहे का? हे का केलं असेल? काही लोक अशा प्रकारे काम करतात. एखाद्याचा पॅन नंबर माहिती आहे, तो पॅन नंबर घेतात, एखादी जागा भाड्याने घेतात. जागा भाड्याने घेतली तर फक्त एक NOC असेल त्या जागेच्या ओनरची, ही जागा माझी आहे आणि इथे त्यांनी GST नंबर काढण्याकरता माझी काय हरकत नाही. आणि त्या जागेचं लाईट बिल असेल ते तुम्ही सबमिट करायचं असतं वेब पोर्टलला, आणि पॅन नंबर आणि ईमेल दिला का व्हेरिफिकेशन होतं, रजिस्ट्रेशन मिळतं. आता जो व्यक्ती तो बिझनेस करतो त्याचा तो पॅन नंबर जो दिला गेला आहे, हे सगळी प्रोसिजर त्या नंबरनी पॅनवाल्याने केली आहे का दुसऱ्या कोणी केली आहे हे काय व्हेरीफाय होत नव्हतं. हे बऱ्याच लोकांनी दुसऱ्याचा पॅन घेऊन स्वतःचा मोबाईल नंबर किंवा कोणाचा मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस टाकून एका जागी बिझनेस सुरू केला. जागा कोणी भाड्याने देत होतो, म्हणतो की बिझनेस जागा मी भाड्याने दिलेली आहे, त्या पर्सनचे मी डॉक्युमेंट बघितले, जे काय असेल ते बघितलं आणि त्याला जागा भाड्याने दिली. त्या माणसाने काही महिने बिझनेस केला, नंतर त्यांनी तो बिझनेस बंद केला. पण त्यांनी त्या GST नंबरवरती जो काय व्यवहार केला तो व्यवहार त्याच्या नावावर झालाच नाही. त्यांनी वेगळ्याच व्यक्तीच्या नावावरती GST नंबर काढला होता. त्यानंतर जेव्हा डिपार्टमेंटने इन्क्वायरी केली तेव्हा समजलं की त्या व्यक्तीला काहीच अवेअरनेस नाही की आपला पॅन नंबर कोणी यूज केला आहे आणि त्यावर GST नंबर काढला आहे, त्यावरती काय बिझनेस केला आहे. त्यामुळे त्यांनी काय त्या नंबर घेऊन काही अशा उदाहरणाने केल्या आहेत की ज्याच्यामुळे काही लायबिलिटी आलेली आहे. ती लायबिलिटीला कोण देणार? म्हणून त्या पॅन नंबर जो होता त्याला शोधलं, तो म्हणतो मला काहीच माहीत नाही. मग आता डिपार्टमेंटने काय केलं आहे, तुम्ही जर का GST पोर्टलला गेलात तिकडे त्याने एक लिंक दिली आहे. त्या लिंकवरती कोणी व्यक्ती चेक करू शकतो की त्याचा पॅन नंबर कुठे यूज केला आहे. आणि जर कोणी पॅन नंबर यूज केला असेल, GST नंबर त्या नंबरवरती काढला असेल आणि त्या नंबरशी त्या व्यक्तीचा काही संबंध नसेल, डिपार्टमेंटला त्याने इंटिमेट करायचं आहे, इन्फॉर्म करायचं आहे की हा जो नंबर आहे, हा जो पॅन नंबर माझा यूज केला आहे तो माझा नाही आहे, माझा बिझनेस नाही आहे. तर जो व्यक्ती तो बिझनेस करू त्या जागी तुम्ही त्याला तुम्ही जाऊन तिकडे कॅच करा आणि बघा काय केलं आहे त्यांनी. माझ्या नावावरती माझ्या पॅन नंबरचा गैरवापर करून तो नंबर काढला आहे. म्हणून मग नंतर गव्हर्नमेंटने काय केलं, आधार नंबर, किंवा जर आधार नंबर नसेल तर मग ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन कधीतरी त्यांनी द्यायचा, त्याच्या थ्रू त्याची आयडेंटिटी प्रूव्ह होईल. फक्त पॅन नंबरमुळे किंवा जे डॉक्युमेंट त्यांनी दिले त्या बिझनेसचे मेन डॉक्युमेंट काय बघितलं आपण की पॅन नंबर आहे. पॅन नंबर आहे, बाकीच्या गोष्टी चुकीच्या आहेत तर त्या तो पर्सन आयडेंटिफाय होत नाही. म्हणून एक ॲडिशनल प्रूफ म्हणून त्यांना आता आधार नंबर पाहिजे. म्हणून मग इथे बघितलं आपण की इथे जो 6 सबसेक्शन आहे पॅन नंबरचा, त्याबरोबर त्यांनी अमेंड करून 6A बनवला, ज्यामध्ये त्यांनी आधार नंबरचं व्हेरिफिकेशन त्यांना करायचं आहे. म्हणून तिथे प्रूफ ऑफ पोझेशन ऑफ आधार नंबर. आता आधार नंबर घेतल्यानंतर मग परत त्याला पण OTP जातो. जो कोण त्या आधार नंबरचा जो व्यक्ती ज्या व्यक्तीचा आधार नंबर आहे त्याच्याकडे व्हेरिफिकेशन कोड जाईल. मग आता पॅन नंबरला जेव्हा पॅन नंबरचं आपण जेव्हा व्हेरिफिकेशन करतो तेव्हा तो व्यक्ती काय करतो, स्वतःचा मोबाईल नंबर आणि ईमेल देतो. पण आता आधार पण दिला तर आधारला पण त्याचाच नंबर कनेक्ट केलेला असेल असं पॉसिबल नाही. दुसऱ्या व्यक्तीचा त्याच्या नकळत पॅन नंबर कोण वापरत असेल तर असे व्यक्ती पकडले जातील या आता आधार व्हेरिफिकेशनमुळे. म्हणून मग आधार नंबर 6A, 6B, 6C, 6D हे जे काही सबसेक्शन टाकलेत याचा उद्देश हा आहे की याच्यामध्ये अशा प्रकारचं गैरव्यवहार होऊ नये त्या पॅन नंबरचा. आणि चुकीचे व्यक्ती चुकीच्या नको त्या व्यक्तीच्या नावावरती नंबर घेऊन मग काही गैरव्यवहार करू नयेत ते रिस्ट्रिक्ट करण्याकरता आधार नंबरचं हे सबसेक्शन आहे. जे TDS TCS यांना कलेक्ट करायचं आहे त्यांच्याकरता फॉर्म आहे GST RAGची रिसिव्हर. इथपर्यंत आपण बघितलं होतं. आता पुढे सबसेक्शन 7 आहे, ज्यात हे दिलं आहे की नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन मे ग्रँटेड रजिस्ट्रेशन अंडर सबसेक्शन 1 ऑन द बेसिस ऑफ डॉक्युमेंट प्रिस्क्राईब. ही डॉक्युमेंट प्रिस्क्राईब केली त्याप्रमाणे आता याचा रूल 13 आहे आणि याचं स्पेशल सेक्शन आहे 27. बस इथे फक्त त्यांनी प्रोसिजर जी आहे त्याकरता हे मेन्शन केलं.
आणि बाकीचे जे तिथे एवढं दिलं आहे नॉर्थ स्टँडिंग एनिथिंग कंटेनिंग सबसेक्शन 6. सबसेक्शन 6मध्ये जे दिलं आहे ते याला ॲप्लिकेबल नाही आहे. त्यामुळे सबसेक्शन 6चे जे काय प्रोव्हिजन आहे त्याला ही प्रोव्हिजन ओव्हरराईड करते. ती ह्याच्यासाठी ग्राह्य नाही आहे. तुम्ही याला जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करायला जाल तेव्हा तिकडे 6 सबसेक्शनचा काही इफेक्ट ह्याच्यावरती होणार नाही. कोणासाठी? नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनसाठी. आता इथे बघा सो मोटो रजिस्ट्रेशन बाय द प्रॉपर ऑफिसर. सो मोटोचा अर्थ असा आहे की स्वयंप्रेरणेने जबरदस्ती ज्यावेळेस एखादा व्यक्ती कायदा पालन करत नाही तेव्हा गव्हर्नमेंट अशा व्यक्तींच्या बाबत कायदा सक्तीने राबवतो. रजिस्ट्रेशन त्यांनी घ्यायला पाहिजे. एखादा पर्सन आहे तो लायबल आहे रजिस्ट्रेशन करता, लायबल टू बी रजिस्टर बट फेल्स टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन. पहिले कन्सेप्ट समजून घ्या काय. वेअर अ पर्सन हू इज लायबल टू बी रजिस्टर. लायबल म्हणजे सेक्शन 22 प्रमाणे सेक्शन 24 प्रमाणे तो लायबल होतो आहे अंडर दिस ॲक्ट जी CGST ॲक्टमध्ये, बट फेल्स टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन. द प्रॉपर ऑफिसर. गव्हर्नमेंटचं काम असतं की आपण जेव्हा एखादा कायदा बनवला आहे प्रॉपर इम्प्लिमेंट होतो की नाही. मग ऑफिसरच्या लक्षात आलं की अशा प्रकारे एखादा व्यक्ती तो लायबल झालेला आहे पण ते रजिस्ट्रेशन घेतलेलं नाही. विदाउट प्रिजुडिस कुठलंही पूर्वधारणा न बनवता पक्षपात न करता टू एनी ॲक्शन विच मे बी टेकन अंडर दिस ॲक्ट किंवा CGST ॲक्ट और अंडर एनी अदर लॉ फॉर द टाईम बिंग फोर्स प्रोसीड टू रजिस्टर सच पर्सन. त्यांनी त्या पर्सनला रजिस्ट्रेशन घेण्याकरता काही स्टेप उचलायचे. इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब. त्या स्टेप रूल 16मध्ये प्रिस्क्राईब केलं. त्यांनी काय करायचं. वेअर आता हे केव्हा समजतं गव्हर्नमेंटला की गव्हर्नमेंट काहीतरी सर्वे करतं, काही इन्क्वायरी करतं, इन्स्पेक्शन करतं, सर्च करतं. आता हे जे इन्क्वायरी इन्स्पेक्शन सर्चसाठी वेगळा सेक्शन आहे. त्यामध्ये गव्हर्नमेंटचे ऑफिसर अशा प्रकारे एखाद्या बिझनेसमध्ये जाऊन तिकडे इन्क्वायरी इन्स्पेक्शन सर्च करू शकतात. और एनी अदर प्रोसिडिंग्स अंडर द ॲक्ट द प्रॉपर ऑफिसर फाइंड्स दॅट अ पर्सन लायबल टू रजिस्ट्रेशन under the act has failed to apply for such registration. Such officer may register the said person on a temporary basis. तो टेम्पररी बेसिस त्या पर्सनला काय करेल रजिस्टर करून घेईल. त्याकरता फॉर्म आहे फॉर्म GST REG 12. आता जो व्यक्ती लायबल फॉर रजिस्ट्रेशन असून किंवा ज्या व्यक्तीला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज असून त्याने रजिस्ट्रेशन घेतलेलं नाही हे आयदर तो मान्य करेल किंवा तो अमान्य करेल. द रजिस्ट्रेशन ग्रँटेड अंडर सब रूल 1 शॅल बी इफेक्टिव्ह फ्रॉम द डेट ऑफ सच ऑर्डर ग्रँटिंग रजिस्ट्रेशन. आता त्याला मान्य असेल तर त्यांनी पुढे काय स्टेप करायच्या हे पुढे दिले बघा. पुढे दिले एव्हरी पर्सन टू whom a temporary registration has been granted under sub rule 2 shall within a period of 90 days from the date of the grant of such registration submit an application. त्यांनी ॲप्लिकेशन द्यावं फॉर रजिस्ट्रेशन इन द फॉर्म अँड मॅनर प्रोसिडेड इन रूल 8. रूल 8मध्ये बघितलं आपण ॲप्लिकेशन देतो त्याप्रमाणे त्यांनी ॲप्लिकेशन द्यावं. किंवा आपण बघितलं दुसरं की आपण सेपरेट बिझनेस करता रूल 12 बघितला त्याप्रमाणे त्यांनी ॲप्लिकेशन द्यावं. प्रोव्हाइडेड दॅट वेअर द सेड पर्सन हॅज फाईल्ड अँड अपील. जर का त्याला ते मान्य नसेल ना त्यांनी अपील करावं अगेन्स्ट द ग्रँट ऑफ टेम्पररी रजिस्ट्रेशन. म्हणजे प्रॉपर ऑफिसरला अशा प्रकारे काहीतरी चुकीची माहिती मिळाली आहे किंवा त्याचं जे म्हणणं आहे ते प्रॉपर ऐकून घेतलेलं नाही आहे आणि त्याला सो मोटो रजिस्टर केला आहे. त्याला असं वाटत असेल यावरती अन्याय होतो म्हणून तर त्याला एक तिकडे मोकळी दिलेली आहे, त्याला एक तरतूद त्यात केलेली आहे की त्यांनी अपील करावं त्या टेम्पररी रजिस्ट्रेशन प्रोसेसच्या अगेन्स्ट. इन सच केस द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन शॅल बी सबमिटेड विदिन अ पिरियड ऑफ 30 days. 30 दिवसामध्ये त्यांनी द्यायला पाहिजे. जर त्याला मान्य असेल त्याला 90 दिवस दिले रजिस्ट्रेशन करण्याकरता आणि मान्य नसेल तर अपील मात्र त्याने 30 दिवसामध्ये करावं. इकडे 30 दिवस दिलेले आहेत 30 days फ्रॉम द डेट ऑफ इश्युअन्स ऑफ द ऑर्डर अपलोडिंग द लायबिलिटी टू रजिस्ट्रेशन बाय द अपिलेट अथॉरिटी. 30 दिवसामध्ये त्याची जबाबदारी आहे की त्याने अपील फाईल करावं.
हे आपल्या प्रोव्हिजोमध्ये, या रूलच्या प्रोव्हिजोमध्ये. सपोज तो हे करत नाही, 90 दिवसामध्ये त्याने काय करावं, ॲप्लिकेशन द्यावं ॲज पर रूल 8. आणि मग पुढे द प्रोव्हिजन ऑफ रूल 9 आणि रूल 10 हे व्हेरिफिकेशन होईल आणि मग ते अप्रुव्हल मिळेल रिलेटिंग टू व्हेरिफिकेशन अँड इश्यू ऑफ द सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन शॅल म्युटॅन्टिस म्हणजे यथावश्यक परिवर्तनासहित. त्याचा अर्थ बघितला असा आहे. 9 आणि 10 अगदी त्याला 100% लागू होत नसतील, हे ढोबळ मारणी म्हटलं होतं त्यावेळी तुम्हाला. त्यातले तो रूल जो 9-10 आहे तो तुम्ही लागू करा त्याला यथावश्यक परिवर्तनासहित. अप्लाय टू ॲन ॲप्लिकेशन सबमिटेड अंडर सब रूल 3. बस 90 डेजमध्ये काय होईल, ॲप्लिकेशन फाईल करेल तो आणि नंतर मग 9-10मध्ये व्हेरिफिकेशन आणि त्याचं रजिस्ट्रेशन इश्यू होण्याची प्रोसेस जी आहे ती होईल. द गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर असाइन पर्स्युएंट टू द व्हेरिफिकेशन अंडर सब रूल 4 शॅल बी इफेक्टिव्ह फ्रॉम, त्याला जो नंबर दिला जाईल तो इफेक्टिव्ह फ्रॉम द डेट ऑफ ऑर्डर, ज्या वेळेला ऑर्डर काढली गेली सब रूल 1प्रमाणे ऑर्डर काढली गेली त्या डेटप्रमाणे त्या डेटपासून ॲप्लिकेबल होईल. क्लिअर आहे. PO कंडक्ट्स एनी सर्वे, एक कशा प्रकारे होतं, सर्वे, इन्स्पेक्शन, सर्च, इन्क्वायरी असं काही केल्यानंतर जर गव्हर्नमेंटच्या प्रॉपर ऑफिसरला असं लक्षात आलं की पर्सन लायबल, तो फाईंड करतो की पर्सन लायबल टू रजिस्ट्रेशन बट फेल टू अप्लाय फॉर द सेम, मग तो टेम्पररी एक ऑर्डर काढतो. जे टेम्पररी रजिस्ट्रेशन आहे त्याचा फॉर्म GST RAG 12 आहे. हा जर का रजिस्टर्ड पर्सनला, त्या टॅक्सेबल पर्सनला जर मान्य असेल तर त्यांनी 90 दिवसामध्ये अप्लाय कॅल्क्युलेशन करतात. आणि जर मान्य नसेल, इथे बघा, अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन इन फॉर्म अँड मॅनर प्रिस्क्राईब इन रूल 8 और रूल 12 विदिन 90 डेज. आणि जर त्याला ते मान्य नसेल तर त्यांनी अपील फाईल करावं अगेन्स्ट. आणि जर अपील त्याच्या फेवरमध्ये आलं तर रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, आणि जर त्याच्या अगेन्स्ट गेलं रजिस्ट्रेशन त्याला घ्यायला लागेल. विदिन 30 डेज ऑफ इश्युअन्स ऑफ ऑर्डर ऑफ सच अथॉरिटी, हे त्यांनी केलं पाहिजे. अपील जे आहे ते केलं पाहिजे 30 दिवसामध्ये. तुम्ही एवढं सगळं वाचाल, एवढं सगळं वाचल्याने तुम्हाला लक्षात काय आलं, शेवटी त्यातलं करक्स हे आहे. सुओ मोटो रजिस्ट्रेशन रूल 16. सेक्शन 25 सबसेक्शन 9 आणि सेक्शन 25 सबसेक्शन 10. ह्याचा रूल 17 अप्लाय होतो. रूल 17 जसं आपला GSTN असतो तसा UINचा एक कन्सेप्ट आहे. हा जसा GSTN दिला जातो तसा तसा युनिक आयडेंटिटी नंबर दिला जातो. जे बिझनेस जे इनवर्ड सप्लाय घेतात, आउटवर्ड सप्लाय पण देतात, त्यांच्याकरता GSTN आहे. पण काही स्पेशलाइज एजन्सीज आहेत, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन UNO, बरोबर आहे, संयुक्त राष्ट्रसंघ, एक राष्ट्रांची संघटना आहे, त्यात बरेच देश सदस्य आहेत. त्यांची ऑफिसेस आहेत ना, ही वेगवेगळ्या आपल्याकडे, समजा आपण बघितलं भारतामध्ये UNOची बऱ्याच ठिकाणी अशी ऑफिसेस आहेत. मग त्यांना त्यांचं ऑफिस चालवण्याकरता काय सप्लाय घ्यायला लागत असेल, पेपर म्हणा, स्टेशनरी म्हणा, इतर काय गोष्टी आहेत ते घेत असतील, तर ते ज्यांच्याकडनं घेतील तो इनवर्ड सप्लाय, तर जो व्यक्ती त्यांना सेल करेल सर्व्हिसेस किंवा गुड्स, त्यावर GST कलेक्ट केला जाईल. तो जो GST आहे त्याच्यावरती ते रिफंड क्लेम करू शकतात. त्यांचा कुठला बिझनेस नाही आहे, UNOचा कुठला बिझनेस नाही आहे. स्पेशलाइज एजन्सी ऑफ द युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन्स और एनी मल्टीलेटरल फिनान्शियल इन्स्टिट्यूशन अँड ऑर्गनायझेशन नोटिफाईड अंडर द युनायटेड नेशन्स ॲक्ट 1947, किंवा दुसरं काय असतं आपण ज्याला म्हणतो कन्झ्युलेट किंवा एम्बॅसी म्हणजे दूतावास. दोन राज्यामध्ये जे व्यापार संबंध असतात ते प्रॉपर ठेवण्याकरता किंवा राजकीय संबंध असतात ते चांगले स्मूथ राहण्याकरता प्रत्येक देशाच्याकडे दुसऱ्या देशाचं काय राजदूत असतं, त्याला आपण कन्झ्युलेट किंवा एम्बॅसी म्हणतो. जेव्हा एखाद्या आपण देशामध्ये बघतो तिकडे काय पूर आला, भूकंप झाला
किंवा आणखीन कुठलं दंगल वगैरे झाली तर लगेच जो राजकीय दूतावास असतो तो मग त्याच्याशी संपर्क केला जातो, त्याला माहिती दिली जाते की आमच्या देशामध्ये काय परिस्थिती आहे. म्हणजे भारताला दूध जिकडे असेल या कंट्रीमध्ये आणि तिथे समजा काय असं इमर्जन्सी निर्माण झाली तर त्याच्या माध्यमातून भारताला माहिती मिळते की स्थिती कशी आहे, परिस्थिती कशी आहे. त्यामुळे अशा प्रकारे वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे हे नागरिक कामानिमित्त वगैरे जात असतात किंवा कधी कधी टूर करतात, ट्रॅव्हल्स करता पण जात असतात, जे नातेवाईक आहेत त्यांना भेटायला जात असतात. मग ते गेल्यानंतर जर काय त्यांना जायचं असेल किंवा ते गेल्यानंतर काय अशा प्रकारची इमर्जन्सी झाली तर त्याच्या दूतावास जो असतो त्याच्या थ्रू ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल होतात. मग त्यांच्याकरता पण तिकडे ऑफिस त्यांची पण असतील, तिथे काय माणसं काम करत असतील त्या ऑफिसमध्ये, मग त्या ऑफिसच्या नीड्स आहेत, काय गरजा आहेत त्या घेण्याकरता ते काय गुड्स किंवा सर्व्हिसेस परचेस करत असतील तर ते त्यांना GSTमध्ये रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर त्यांना मग GSTN दिला जात नाही तर त्यांना युनिक आयडेंटिफिकेशन नंबर दिला जातो. क्लिअर आहे. आता ज्या प्रकारे यांना UN दिला जातो तसं बीमध्ये दिलं आहे, एनी अदर पर्सन और क्लास ऑफ पर्सन्स ॲज मे बी नोटिफाईड बाय द कमिशनर शॅल बी ग्रँटेड UN. एक UN कोणाला दिला जाईल हे इथे 9A मध्ये तुम्ही बघितलं, 25(9)A मध्ये. तसं 25(9)B प्रमाणे नोटिफाय केलं जाईल in such manner and for such purposes including refund of taxes on notified supplies of goods or services or both received by them as may be prescribed. बस ते रूलमध्ये सांगितलं जाईल आणि त्याप्रमाणे होईल. आता आपण एमध्ये बघितलं की UN दिला कोणाला जातो, एक UNला, दुसरं मल्टीलेटरल फिनान्शियल इन्स्टिट्यूट अँड ऑर्गनायझेशन्स नोटिफाईड अंडर द युनायटेड नेशन्स ॲक्ट 1947 आणि कन्झ्युलेट और एम्बॅसी यांना UN दिला जातो. रूल 17 प्रमाणे एव्हरी पर्सन रिक्वायर्ड टू ग्रँटेड अ युनिक आयडेंटिटी नंबर UN इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ. आता आपण 25(9) बघितली, मे सबमिट त्यांच्याकरता फॉर्म दिला आहे REG 13 ड्युली साइंड और व्हेरीफाईड. मग रूल 8 प्रमाणे ॲप्लिकेशन दिलं जाईल. द युनिक आयडेंटिटी नंबर ग्रँटेड अंडर सब रूल 1 टू अ पर्सन अंडर सेक्शन 25(9)A शॅल बी ॲप्लिकेबल टू द टेरिटरी ऑफ इंडिया. तर ॲप्लिकेबल होईल इंडियाच्या टेरिटरीकरता. द प्रॉपर ऑफिसर मे अपॉन सबमिशन ऑफ एन ॲप्लिकेशन इन फॉर्म GST REG 13 or after filing of the said form or after receiving a recommendations from the Ministry of External Affairs, Government of India assign a unique identity number to the said person and issue a certificate in form REG 06 within a period of फक्त यांना 3 दिवसामध्ये दिला जातो from the date of the submission of the application. फॉर्म फॉर ॲप्लिकेशन ऑफ फॉर UN फॉर्म दिला आहे. व्हेरिफिकेशन विल बी डन ॲज पर रूल 18 रूल 8 UN टू बी असाइंड अँड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट टू बी ग्रँटेड इन फॉर्म GST REG 06 विदिन 3 वर्किंग डेज. व्हेरिफिकेशन नाही ॲक्च्युली इकडे, इथे ॲप्लिकेशन पाहिजे. 8 मध्ये ॲप्लिकेशन आहे ना, बस ॲप्लिकेशन विल बी डन ॲज पर रूल 8. आता बघा इथे क्लासेस ऑफ रजिस्ट्रेशन कुठले कुठले आहेत क्लासेस. आपण एक बघितलं की CTP, व्हॉलंटरीली, कंपोजिशन स्कीम, या सगळ्यांकरता रूल 8, 9, 10, 10 प्रमाणेच प्रोसिजर होईल. ॲप्लिकेशन जी आहे ते रूल 8 प्रमाणे जाईल, व्हेरिफिकेशन 9 प्रमाणे होईल, 10 प्रमाणे इश्यू ऑफ रेसिडेंट सर्टिफिकेट होईल आणि 10A प्रमाणे बँक डिटेल्स सबमिट करायचे. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन करता रूल 13 आहे. हे अजून पुढे बघायचं आहे आपल्याला. ऑनलाईन इन्फो अँड डेटाबेस ॲक्सेस और रिट्रिव्हल OIDAR सर्व्हिस हे जे आहे हे रूल 14 पुढे बघायचं आहे आपल्याला. TDS TCSचं बघितलं आपण रूल 12 प्रमाणे. UINचं आता बघितलं रूल 17 प्रमाणे. मायग्रेशन फ्रॉम एक्झिस्टिंग लॉ त्यांच्याकरता रूल 24 प्रमाणे प्रोसिजर्स आहेत. त्यानंतर मग आपण आता सो मोटो बघितलं रूल 16 प्रमाणे.
रूल 18 आहे डिस्प्ले ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अँड GS10 ऑन नेम बोर्ड. आता पुढे आपल्याला कॅज्युअल रेसिडेंट पर्सन आणि नॉन रेसिडेंट बघायचे पुढे त्याचे प्रोसिजर्स. त्याकरता रूल 15 आहे. एवढे क्लासेस ऑफ रजिस्ट्रेशन असणार आहेत. म्हणजे जेवढे क्लासेस आहेत तेवढे त्यांना फॉर्म आहेत, तेवढे त्यांना प्रोसिजर्स आहेत. हे सगळं आपण या प्रकारे प्रेझेंट केलेलं आहे. सबसेक्शन 10, 11, 12. द रजिस्ट्रेशन म्हणजे आपण GSTN बघितलं बरोबर आहे. ऑर द UN शॅल बी ग्रँटेड ऑर रिजेक्टेड आफ्टर ड्यू व्हेरिफिकेशन. जर प्रॉपर असेल तर शॅल बी ग्रँटेड, प्रॉपर नसेल तर मग रिजेक्टेड इन सच मॅनर अँड विदिन सच पिरियड ॲज मे बी प्रिस्क्राइब. पिरियड बघितलं आपण 3 दिवस, 7 दिवस हे पिरियड आहे, 15 दिवस हे जे काय पिरियड आहे ॲज पर रूल 9 CGST रूल. प्रिस्क्राईब म्हटलं म्हणून मी पण सांगितलं पुढे की रूल 9मध्ये जो काय पिरियड दिला आहे 3 days 7 days त्याप्रमाणे होईल. पूर्वी 3 दिवस होते ते आता एक्सटेंड करून 7 दिवस केले. या सबसेक्शनमध्ये फक्त एवढं सांगितलं, फार काय याच्यामध्ये गुंतागुंत नाही आहे. 11मध्ये अ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन शॅल बी इश्यूड इन सच फॉर्म अँड विथ इफेक्ट फ्रॉम सच डेट ॲज मे बी प्रिस्क्राईब. कुठल्या डेटप्रमाणे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळेल, काय मिळेल हे रूलमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन शॅल बी इश्यूड इन सच फॉर्म अँड विथ इफेक्ट फ्रॉम सच डेट. आता आपण बघितलं सुओ मोटरचं, त्यांनी ज्या दिवशी ऑर्डर इश्यू केली त्या दिवशीपासून काय होईल, त्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इश्यू होईल. मग एखाद्या व्यक्ती ज्यावेळेस लायबल होतो आणि तो विदिन 30 days ज्यावेळेस ॲप्लिकेशन देतो त्यावेळेस मग तो ज्या दिवशी लायबल झाला त्या दिवसापासून काय होईल, त्याला त्या डेटपासून त्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळेल. पण एखाद्या व्यक्ती जर 30 दिवसामध्ये लायबल झाल्यापासून जर का तो ॲप्लिकेशन देत नाही तर काय, हे रूलमध्ये दिलेलं आहे. जर 30 दिवस झाल्यानंतर त्याने ॲप्लिकेशन दिलं तर तो ज्या डेटला ॲप्लिकेशन देईल मग त्या डेटपासून त्याला काय होईल, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळेल. आपण ज्यावेळेस अगोदर बघितलं आहे बघा, थोडे मला दाखवतो परत एकदा. एट 9 10 व्यवस्थित लक्षात घ्या. बाकी तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, पण तुम्हाला 8, 9, 10 जे आहेत हे एकदम व्यवस्थित कळले पाहिजेत. 8मध्ये एक्झॅक्टली काय होतं, 9मध्ये काय होतं आणि 10मध्ये काय होतं. बघा सब रूल 2 बघा आता. द रजिस्ट्रेशन शॅल बी इफेक्टिव्ह फ्रॉम द डेट ऑन विच द पर्सन बिकम्स लायबल टू रजिस्ट्रेशन वेअर द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन हॅज बीन सबमिटेड विदिन अ पिरियड ऑफ 30 days फ्रॉम सच डेट. लायबल झाल्यापासून 30 दिवसामध्ये त्याने ॲप्लिकेशन दिलं तर मग ज्या डेटला लायबल झाला त्या डेटपासून तो काय होतो, GSTमध्ये रजिस्टर होतो. where an application for registration has been submitted by the applicant after the expiry of 30 days. दोन्ही शक्यता आहेत ना. एखाद्या व्यक्तीला वेळ यांनी प्रॉपर टाईममध्ये रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन केलं तर ठीक आहे, नाही केलं तर काय. म्हणून मग रूलमध्ये तोही विचार करायला लागतो. फ्रॉम द डेट ऑफ हिज बिकमिंग लायबल टू रजिस्ट्रेशन द इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन शॅल बी द डेट ऑफ द ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन अंडर सब-रूल 1 और सब-रूल 3 और सब-रूल 5 ऑफ रूल 9. आता रूल 9 मध्ये काय दिले, मग मला रूल 9 बघायला लागेल.
application shall be forwarded to the proper officer who shall examine the application and the accompanying documents, and if the same are found to be order, approve the grant of registration to the applicant within a period of 7 working days from the date of submission of the application. However, where a person other than those notified under 25(6)(d) fails to undergo authentication, ते सोडा पुढे हां ते आपण बघितलं 30 days. जर त्यांनी आधार व्हेरीफाय नाही केलं तर 30 दिवस. Where the application submitted under Rule 8 is found to be deficient, हे पण जाऊ दे, पुढे जाऊ दे, period 7. हे 9th रेफरन्स है ना आपका. डेट ऑफ ग्रांट रजिस्ट्रेशन अंडर सब रूल 1 और सब रूल 3 और सब रूल 5. आता 1, 3 आणि 5 मध्ये काय आहे बघा. 1, 3 आणि 5 मध्ये काय बघा. ह्यात कुठली डेट दिली आहे 1 मध्ये, सब रूल 1 मध्ये डेट ऑफ सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन ही डेट दिली. 3 मध्ये डेट ऑफ द रिसिप्ट ऑफ सच क्लेरिफिकेशन और इंफॉर्मेशन और डॉक्युमेंट. एक ते पहिले सबमिट केलं त्या डेटपासून मिळेल किंवा मग क्लिअरिफाय केलं त्या डेटला मिळेल. आणि तिसरं हे दिलं की प्रॉपर ऑफिसर फेल्स, प्रॉपर ऑफिसरनी जर का कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली नाही विदिन अ पिरियड ऑफ 7 वर्किंग डेज फ्रॉम द डेट ऑफ सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन वेअर द पर्सन इज नॉट कवर्ड अंडर प्रोविजो. प्रोविजो तर नाही आहे. प्रोविजोमध्ये आपण जे आधार जे व्हेरिफिकेशन आहे त्याच्यासाठी तो प्रोविजो आहे. आधार व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्याला 7 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन मिळायला पाहिजे. जर नाही मिळालं विदिन अ पिरियड ऑफ, जर तो फेल झाला तर मग आपण जे ॲप्लिकेशन दिलं आहे ज्या ती डेट टाकली आहे त्या डेटपासून त्याला रजिस्ट्रेशन मिळेल. म्हणून मग इकडे त्या प्रकारे दिलेलं आहे. आणि जर आधाराचं जर क्वालिफिकेशन नाही केलं तर मग 30 दिवसामध्ये जी डेट येईल त्या डेटपर्यंत और विदिन अ पिरियड ऑफ 7 वर्किंग डेज फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ, जर का क्लेरिफिकेशन द्यावं लागलं मग क्लेरिफिकेशन दिल्यानंतर जर का ऑफिसरने काय स्टेप नाही घेतली तर मग त्या डेटप्रमाणे म्हणजे 1 किंवा 3 प्रमाणे जी डेट येते त्या डेटप्रमाणे होईल. जर रिजेक्शन नाही केलं काय ॲक्शन नाही घेतली तर त्या डेटप्रमाणे होईल. म्हणजे जो डेटचा रेफरन्स दिला इकडे तिकडे तो डेटचा रेफरन्स इथे आपल्याला माहिती पाहिजे की डेट कुठली येऊ शकते. मग एका डेटप्रमाणे लायबल झाल्यापासून रजिस्ट्रेशन घेतलं जाईल 30 दिवसामध्ये किंवा 30 दिवसामध्ये घेतलं जाणार नाही. आणि जर का 30 दिवस संपल्यानंतर रजिस्ट्रेशन घेतलं आफ्टर द एक्सपायरी ऑफ 30 days फ्रॉम द डेट ऑफ हीज बिकमिंग लायबल टू रजिस्ट्रेशन, द इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन शॅल बी द डेट ऑफ द ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन अंडर सब रूल 1 और सब रूल 3 और सब रूल 5 ऑफ रूल 9. एव्हरी सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन शॅल बी, ठीक आहे बाकीचं आपल्याला क्लिअर आहे. त्यामुळे डेट जे दिल्यात त्या डेट थोडा पाहिजे फॅन फास्ट करा, तिथे स्लो केला फॅन वरती आहे ना उजवीकडे. राईट साईडचं उजवीकडचं ते नाही इकडचं हां.
सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन शॅल बी इश्यूड इन सच फॉर्म म्हणजे कुठला फॉर्म आहे तो RAG 06. सर्टिफिकेट जे आहे तो फॉर्म कुठला आहे आपण बघितलं ना RAG 1 2 3 4 5 6 म्हणजे सर्टिफिकेट आहे. बस मग तेच दिलं आहे सच फॉर्म अँड विथ इफेक्ट फ्रॉम सच डेट ॲज मे बी प्रिस्क्राईब. म्हणजे रूल 9मध्ये 8मध्ये 9मध्ये 10मध्ये सगळे फॉर्म दिलेत ना तुम्हाला. मग जेव्हा ॲप्रूव्ह होईल रजिस्ट्रेशन त्यावेळेस काय होईल इश्यू सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन शॅल बी इश्यूड इन सच फॉर्म. तो कुठला फॉर्म असेल तो प्रिस्क्राईब केला आहे ना त्या रूलमध्ये. ते नाव आहे RAG 06 अँड विथ इफेक्ट फ्रॉम डेट कुठली आहे आपण बघितलं तिकडे की सबरूल 9प्रमाणे रूल 9प्रमाणे डेट कुठली 1 3 किंवा सबरूल 5ची डेट. A certificate, registration or a UIN shall be deemed to have been granted after expiry of the period prescribed under section 2510. ह्या 10मध्ये बघितलं ना आपण आता की किती पिरियड असेल 7 दिवस वगैरे आहेत. ते जर का पूर्ण होईपर्यंत जर का ॲक्शन नाही घेतली गेली तर ते ॲप्रूव्ह झालं असं मानलं जाईल. हे सबसेक्शन 12 सांगतं. कुठली प्रोव्हिजन आहे ना ही पहिल्यांदा सेक्शनमध्ये येते. सेक्शनमधनं रूल बनवता येतो किंवा सेक्शनसाठी रूल बनवता येतो. सेक्शनमध्ये असेल तर नोटिफिकेशन काढता येतं पण सेक्शनमध्ये पाहिजे. सेक्शन 27 आहे डीम रजिस्ट्रेशन. आता रजिस्ट्रेशन बघा पूर्वी कसं होतं एक्साईजसाठी वेगळे नंबर घ्यायला लागायचा. वॅटसाठी वेगळा, सर्व्हिस टॅक्सचा वेगळा. आता तुमच्याकडे टॅक्स किती आहेत समजा तुम्ही स्टेटमध्ये एखादा बिझनेस करताय तुम्ही एक रजिस्टर्ड पर्सन आहात टॅक्सेबल पर्सन आहात तुम्ही आणि जर तुम्ही बिझनेस करता तर तुम्ही टॅक्स कुठले कलेक्ट करता. एक CGST, दुसरा कुठला कलेक्ट करता HGST, तिसरा कुठला कलेक्ट करता IGST राज्याबाहेर सप्लाय केला तर. आता HGSTचा वेगळा ॲक्ट आहे, CGSTचा वेगळा ॲक्ट आहे, IGSTचा वेगळा ॲक्ट आहे. आता ते बघा काय सांगितलं आहे द ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन ऑर द UIN अंडर स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट ऑर UIN. जिकडे स्टेट नाही आहे जिकडे युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट शॅल बी डीम टू बी अ ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन ऑर द UIN अंडर धिस ॲक्ट. म्हणजे जर एखाद्या पर्सननी ॲप्लिकेशन केलं स्टेट ॲक्टमध्ये किंवा ॲप्लिकेशन केलं युनियन टेरिटरी ॲक्टमध्ये तर ते ह्या ॲक्टमध्ये पण त्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे असं मानलं जाईल. तुम्ही एका ॲक्टमध्ये रजिस्ट्रेशन घ्या सेम तुम्ही दुसऱ्या ॲक्टमध्ये पण रजिस्ट्रेशन घेतलं असं मानलं जाईल. हे टॅक्स कलेक्ट कोण करता स्टेट आणि सेंट्रल. रजिस्ट्रेशन सेंट्रलचा घ्या स्टेट करता ते केलं असं मानलं जाईल. स्टेटचा घ्या स्टेटचं केलं असं मानलं जाईल. आता आपण हा ॲक्ट बघतोय कोणाचा सेंट्रलचा बघतोय CGST ॲक्ट बघतोय. मग CGST ॲक्ट काय सांगणार द ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन ऑर द UIN अंडर द स्टेटमध्ये घेतला असेल स्टेट गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट ऑर युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट शॅल बी डीम टू बी ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन ऑर द UIN अंडर धिस ॲक्ट म्हणजे CGST ॲक्ट subject to the condition that the application for registration of the UIN has been rejected. तर रिजेक्ट केलं नाही तिकडे विदिन द टाईम स्पेसिफाईड सेक्शन 25. जर रिजेक्ट केलं सेक्शन 25 10मध्ये बघितलं ना आपण टाईम दिला जो टाईम प्रिस्क्राईब केला आहे 10मध्ये 7 दिवस किंवा जे दिवस दिले आहेत त्यात रिजेक्ट केलं तर मग इथे रजिस्ट्रेशन होणार नाही. जर तुमचं रजिस्ट्रेशन तुम्हाला मिळालेलं असेल ॲप्रूव्ह झालं असेल तर ते ॲप्रूव्ह झालं आहे कुठे स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन स्टेटचं झालं आहे स्टेट गुड्स अँड सर्व्हिसेस ॲक्टमध्ये झालं आहे किंवा युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्टमध्ये झालं आहे तर ते CGST ॲक्टमध्ये रजिस्ट्रेशन झालं आहे असं समजलं जाईल. त्याला म्हणतात डीम रजिस्ट्रेशन. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सेक्शन 2510. 2510मध्ये काही दिलेलं असेल तरी एनी रिजेक्शन ऑफ ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन ऑर द UIN अंडर जर तुमचं स्टेटमध्ये रिजेक्ट झालं जर युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिसेस ॲक्टमध्ये जर का रिजेक्ट झालं तर डीम टू बी रिजेक्ट ऑफ ॲप्लिकेशन फॉर द रजिस्ट्रेशन अंडर सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट. रजिस्ट्रेशन एखादा व्यक्ती स्टेटमध्ये घेईल सेंट्रलमध्ये पण ते घेतल्याप्रमाणे
आणि जर स्टेटमध्ये रिजेक्ट झालं तर ते सेंटरमध्ये पण रिजेक्ट झालं असेल. डीम रजिस्ट्रेशन सेक्शन 26. फार बाय कसं आहे तुम्हाला आपण लॉ पॉईंट ऑफ व्ह्यू बघतो तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीसाठी समजून घ्यायला खूप स्ट्रगल करायला लागतं. त्याचे रेफरन्सेस बघावे लागतात. पण त्यातून तुम्ही जे क्रस घ्याल तुम्हाला त्यातनं जे काय सारांश काढायचं आहे तुमच्या म्हणजे अकाउंटिंगच्या मध्ये अकाउंटिंगचं काम करायचं आहे किंवा टॅक्स कम्पिटिशनचं तुम्हाला अकाउंटिंग करायचं आहे आणि मग तुम्हाला कॉम्प्लायन्सच करायची. ह्या लेवलला तुम्हाला कुठली एक्झाम द्यायची नाही आहे. तुमचं काम इफेक्टिव्हली करायचं आहे. तर तुमच्या आता जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं तुम्ही त्याच्यावरती तुमच्या नोट्स बनवा, तुमचा फोकस करा. मी तुम्हाला ह्या सगळ्या नोट्स देईन, हे तुम्हाला मी देईन, सगळे सेक्शन देईन. 22 ते 30 मी एवढं केलं आहे ते देईन तुम्हाला. तुम्ही तुमच्या कामाप्रमाणे घ्यायचं, बाकी सोडून द्यायचं. कसं होईल हे सगळं थेरोटिकल पार्ट आहे. यात थोडं तुम्हाला बोर होत असेल पण हे तुमचं बॅकग्राऊंड बनण्याकरता हे मला सांगणं गरजेचं आहे आणि तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे. ह्यामध्ये आपण शॉर्टकट काय घेऊ शकत नाही. मी तुम्हाला हे एवढं सगळा वेळ घालवला. आपण हे 5-6 दिवस बघतो म्हणजे आपण एक बघितलं तर 1.5 तास रोजप्रमाणे आपले 7.5 तास ह्याच्यामध्ये घालवलेत आपण ह्याच्यामध्ये. ते माझ्या 2 तासामध्ये पण झालं असतं किंवा परवा 3 तासामध्ये झालं असतं की फक्त एक सांगितलं थोडक्यात सांगितलं असतं. अगदी एवढे वर्ड टू वर्ड सेक्शन सांगितले नसते, रूल सांगितले नसते. हे माझं फार लवकर होईल. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन ह्याच्यामध्ये काय फरक आहे? ही प्रोव्हिजन कोणा करता आहे? सेक्शन 27 कोणा करता आहे? कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन CTP आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन NRTP. आता दोघांमध्ये काही साम्य आहेत, काही डिफरन्सेस आहेत. म्हणून आपण काय करतो ते एकत्रितपणे बघतो. मिनिंग आता एखादा व्यक्ती हू हॅज रजिस्टर फिक्स प्लेस ऑफ बिझनेस इन वन स्टेट. एखादा व्यक्ती एखाद्या स्टेटमध्ये रजिस्टर आहे इन इंडिया बट वॉन्ट्स टू इफेक्ट सप्लाईज फ्रॉम सम अदर स्टेट इन विच ही डज नॉट हॅव अ फिक्स प्लेस ऑफ बिझनेस. म्हणजे एखाद्या टॅक्सेबल पर्सनला दुसऱ्या स्टेटमध्ये एक काही काळाकरता बिझनेस करायचा आहे त्यावेळेस तो कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आहे. हे लक्षात. नॉन रेसिडेंट पर्सनला कसं आहे वन हू इज अ फॉरेनर अँड ओकेजनली वॉन्ट्स टू इफेक्ट टॅक्सेबल सप्लाईज फ्रॉम एनी स्टेट ऑर UT इन इंडिया. भारतामधल्या एखाद्या स्टेटमध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये ओकेजनली एखादा फॉरेनर येऊन काय सप्लाय देतो गुड्स किंवा सर्व्हिसेसचा त्यावेळेस तो नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनच्या प्रोव्हिजनच्या स्कोपमध्ये येतो. आणि जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या स्टेटमध्ये रजिस्टर आहे जिकडे त्याचा रेग्युलर बेसिसवरती बिझनेस आहे गुड्स किंवा सर्व्हिसेस सप्लाय करण्याचा आणि जर त्याला दुसऱ्या स्टेटमध्ये टेम्पररी पर्पज काही काळाकरता ओकेजनली ते सप्लाय करायचा असेल मग तो त्यासाठी त्याला गव्हर्नमेंटनी टेम्परेशन घेण्याकरता कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनच्या स्कोपमध्ये आणलेलं आहे. रजिस्ट्रेशन कंपल्सरी रजिस्ट्रेशन कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनला नो थ्रेशोल्ड लिमिट. थ्रेशोल्ड बघितलं जाणार नाही. सेम NRTPला पण हे तसंच आहे. कंपल्सरी रजिस्ट्रेशन नो थ्रेशोल्ड लिमिट. टाईम पिरियड फॉर मेकिंग ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन कधी घ्यावं तर ॲटलिस्ट 5 days prior टू कमेन्समेंट ऑफ बिझनेस. सेम NRTPला पण तशीच प्रोव्हिजन आहे. फॉर्म मात्र वेगळे आहेत. फॉर्म फॉर रजिस्ट्रेशन GST RAG 01 आणि NRTPला GST RAG 09. Advance deposit of tax. Advance deposit of tax shall be made for an amount equivalent to the estimated tax liability. Advance deposit of tax shall be made for an amount equivalent to the estimated. Estimatedचा अर्थ काय की तुम्ही जो सप्लाय करणार आहात गुड्स किंवा सर्व्हिसेसचा अंदाजे एस्टिमेट म्हणजे अंदाजे तुम्ही सांगा किती टॅक्स तुम्हाला त्याच्यावरती तुम्ही कलेक्ट करणार आहात तर तुम्ही जमा करा. तेवढा जमा करायचा. जे आपण एस्टिमेटेड म्हणतो तेव्हा ते तेवढंच येणार नाही. ते कमी जास्त होऊ शकतं पण त्याच्याकडनं जे एस्टिमेटेड टॅक्स लायबिलिटी आहे ती अगोदर जमा करून घेतली जाते कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन किंवा नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनच्या प्रोव्हिजनमध्ये. आपण आता जसं बघितलं ॲप्लिकेशन केलं जातं रूल 8मध्ये. रूल 8मध्ये काय पार्ट Aमध्ये आपण एक स्टेप करतो मग पार्ट Bमध्ये दुसरी स्टेप करतो. त्या तीच कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनला पण करावी लागते. तुम्ही जेव्हा फॉर्म फिलअप कराल आतमध्ये ऑप्शन असतो कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन तो सिलेक्ट करायचा मग ते रजिस्ट्रेशन कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन करता होतं. नॉन रेसिडेंटला मात्र वेगळा फॉर्म आहे
electronically submit an application along with self-attested copy of his valid passport for registration. इंडिव्हिज्युअल जर असेल तर त्याच्या पासपोर्टची कॉपी जी आहे सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ हिज व्हॅलिड पासपोर्ट फॉर रजिस्ट्रेशन वापरली जाईल. आणि जर का तो नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन हा जर बिझनेस एंटिटी असेल, पार्टनरशिप फर्म किंवा कंपनी असेल, इनकॉर्पोरेटेड और एस्टॅब्लिश्ड आउटसाइड इंडिया, द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन शॅल बी सबमिटेड अलॉंग विथ इट्स टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर त्याच्या कंट्रीमधला or unique number on the basis of which the entity is identified by the government of that country or its PAN if available. Hello sir. The application for registration made by a non-resident taxable person must be signed by authorized signatory who shall be a person resident in India having a valid PAN. जो फॉरेनर आहे किंवा जी बिझनेस एंटिटी आहे, नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन जी आहे, जी बिझनेस एंटिटी, त्यांनी त्यांचा ऑथोराइज पर्सन जो आहे तो भारतामधला असला पाहिजे, त्याचा पॅन भारतामधला असला पाहिजे, व्हॅलिड पॅन. आता आपण ॲक्च्युली सेक्शन 27 बघणार आहोत. ठीक आहे. सबसेक्शन 1, द सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन issued to a casual taxable person or a non-resident taxable person shall be valid for the period specified in the application for registration or 90 days. जर एखाद्याला 4 दिवसाकरता पाहिजे असेल रजिस्ट्रेशन, तो 4 दिवसाकरता घेऊ शकतो, त्याला आपण म्हणू पिरियड स्पेसिफाईड. पण मॅक्झिमम पिरियड असू शकतो तो 90 days फ्रॉम द इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन विच एवर इज अर्लियर, and such period such person shall make taxable supplies only after the issuance of certificate of registration. मॅक्झिमम 90 दिवसाकरता ॲप्लिकेशन करता येईल. पण समजा जी अशी एखादी ॲक्टिव्हिटी आहे ती 100 दिवस चालणार आहे, 120 दिवस चालणार आहे, तर मग काय करायचं? मग इथे एक प्रोव्हिजो आहे, प्रोव्हाइडेड दॅट द प्रॉपर ऑफिसर मे ऑन सफिशियंट कॉज being shown by the said taxable person extend the said period of 90 days by a further period not extending 90 days. त्यांना एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं, त्यांचं 60 दिवस चालणार होतं, पण समजा त्या 60-65 दिवसाला त्यांनी ॲप्लिकेशन घेतलं असेल, पण नंतर पुढे काय पूर आला, काय असा प्रॉब्लेम झाला, लॉकडाऊन झाला, म्हणून मग 2 महिने काम बंद झालं, तर तो 90 दिवसाचा पिरियड त्यांचा संपला. मग त्यावेळेला त्यांना एक्सटेन्शन घ्यायला लागेल. मग ते रिझन देतील, सफिशियंट कॉज त्यांच्याकडे आहे, ही सफिशियंट कॉज जे आहे ते देतील आणि मग त्यांचं जे पिरियड आहे तो एक्सटेंड करू शकतो. असे काय इमर्जन्सी होऊ शकते, म्हणून अशा प्रकारचा प्रोव्हिजन ठेवायला लागतो की 90 दिवसाकरता त्यांना अप्रुव्हल द्यायचं आणि मग काय गरज पडली तर मग ते वाढवू शकतो, डेट एक्सटेंड करू शकतो. A casual taxable person or a non-resident taxable person shall at the time of submission of application for registration under subsection 25(1) आता बघितलं ना आपण, आता जो बघितला तो make an advance deposit of tax in an amount equivalent to the estimated tax liability of such person for the period for which the registration is sought, provided that where any extension of time is sought under subsection 1, such taxable person shall deposit an additional amount of tax equivalent to the estimated tax liability of such person for the period for which the extension is sought. The amount deposited under subsection 2 shall be credited to the electronic cash ledger of such person and shall be utilized in the manner provided under section 49 payment of tax. जेव्हा पेमेंट केलं जातं 3 प्रकारचे लेजर आहेत. तुम्ही GST पोर्टलला बघाल तर GST पोर्टलला तुम्हाला
कॅश लेजर असतं. जेव्हा तुम्ही लायबिलिटी रेकॉर्ड करता तेव्हा ती लायबिलिटी एका लेजरला जाते. जो इन्व्हर्ट सप्लाय घेतला आहे त्यामध्ये जी क्रेडिट आहे, तुम्ही जे क्रेडिट क्लेम करता ते क्रेडिट लेजरला जातं. आणि जेव्हा तुम्ही बँके थ्रू पेमेंट कराल किंवा जेवढं कॅश पेमेंट अलाउड आहे ते अलाउड असेल तुम्ही कॅशही पेमेंट करू शकता, ते तुमच्या कॅश लेजरला जातं. कॅश पेमेंट म्हणजे काउंटरवरती पण जाऊन कॅश भरता येते, काही ठराविक लिमिटेशन आहे त्यातमध्ये भरता येते. किंवा मग तुम्ही जसं बँके थ्रू जेव्हा पेमेंट कराल तुमच्या GSTचं ते कॅश लेजरला जमा होतं. सपोज तुमच्याकडे लायबिलिटी आहे 25,000, तर ही तुमच्या लायबिलिटी रजिस्टरला जाईल, इथे रेकॉर्ड होईल. मग क्रेडिट समजा आहे हे जर 15,000 आहे तर हे 15,000 जे तुमचं क्रेडिट आहे ते तिथे दिसेल. आता लायबिलिटी किती येते ह्या केसमध्ये? लायबिलिटी जर 10,000 येते तर 10,000ची तुम्ही क्रेडिट सेट ऑफ केल्यानंतर जी लायबिलिटी राहील ती 10,000 राहील. मग ती कॅश थ्रू पे केली जाईल. ह्याला इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर आणि इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर हे तीन जे आहेत हे तीन तुम्हाला GST पोर्टलला दिसतील. तुम्ही जर लॉग इन कराल तर तुम्हाला हे बघता येईल. तुम्हाला मगाशी सांगितलं ना तिकडे, तुम्हाला मगाशी मी सांगितलं की इथे बघा लाईन एक फ्लॅश करते बघा, GST पोर्टलला एक लाईन बघा इथे फ्लॅश करते. To check the misuses of PAN in GST registration, a functionality has been provided at GST portal to register the complaint. Please see the news and update. खाली बघा इथे न्यूज अँड अपडेट आहे, न्यूज अँड अपडेट सेक्शन आहे. इकडे दिले फंक्शनॅलिटी टू रजिस्टर कंप्लेंट ऑन मिसयूज ऑफ पॅन इन GST रजिस्ट्रेशन. केतकी समस्या आहे ना? केतकी मी जे सांगितलं की पॅनची गरज पुढे पॅन व्हेरीफाय केल्यानंतर म्हणजे पॅन व्हेरीफाय होत नव्हतं. व्हेरीफाय काय होत होतं, जो कोण ॲप्लिकेशन देतो आहे पॅन त्यावेळेस मोबाईल आणि ईमेलवरती व्हेरिफिकेशन केलं होते. OTP मोबाईल आणि ईमेलला जातो, मग पॅन कोणाचा यूज केला जातो. मग अशा कुठला तुम्ही तुमचा पॅन कोणी यूज केला आहे का हे बघण्याकरता ही फंक्शनॅलिटी आहे. तुम्ही तिकडे जा, इथे लिंक दिली तुम्हाला सर्च टॅक्स पेअर आणि सर्च बाय पॅन तिकडे द्या, मग तुम्हाला अशी विंडो दिसेल. मग त्यानंतर पुढे तुम्हाला स्टेप दिल्या आहेत, समोर असे दिसतात नंबर कुठले कुठले यूज केले गेले, कुठला ॲक्टिव्ह आहे, कुठला सस्पेंडेड आहे, कुठला कॅन्सल आहे हे इकडे दिसतं. जर अशा प्रकारे तुमचा जो पॅन नंबर आहे हा जर कोणी यूज केला असेल तर तुम्हाला तो ॲक्टिव्हमध्ये किंवा कोणी अगोदर वापरून कॅन्सल केला असेल तर तुम्हाला लिस्टमध्ये दिसेल. मग त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, त्याचा स्क्रीनशॉट कुठे पाठवायचा ते दिलेलं आहे.
स्क्रीनशॉट तुम्हाला कुठे पाठवायचं दिलेलं आहे आणि मग तिकडे तुमचा ईमेल आणि मोबाईल नंबर द्यायला सांगितला आहे. या प्रकारे कंप्लेंट द्यायची. हे 3 बघू शकता, प्रॅक्टिकली बघू शकता. तुम्ही डॉक्युमेंट ज्या प्रकारे तुम्हाला हे प्रत्येक करताय, तुमचा पॅन कुठे यूज केला गेला आहे का हा तुम्ही प्रॅक्टिकली बघू शकता. दाखवतो तुमच्याकडे पॅन नंबर तुमचा सर टॅक्स पेअर आहे, सर्च बाय पॅन आहे. एक मिनिट आहे. डॉक्युमेंट क्लोज झालं तिथे. काय हां YPK 6414 89 आहे 80 आहे. 27 सर्च टॅक्स पेअर सर्च बाय पॅन. सर्च टॅक्स पेअर सर्च बाय पॅन. ह्या नावावरती नंबर नाही आहे. नंबरच नाही. नो रेकॉर्ड फाउंड. नाही ह्या पॅनवरती नावावर कुठलाच रजिस्ट्रेशन नंबर नाही आहे GST चा. ते बरोबर आहे. जर कोणाला सापडला तर पुढची स्क्रीन ही स्क्रीन येते. सर एक नंबर सांगू का मी? हो, जे सांग. आमच्या ऑफिसचं सांगते. हां CO CO BPS 1226 M. हे बघा. आता हा ॲक्टिव्ह नंबर आहे, ह्याला क्लिक केलं तर समजतं. हा नंबर आहे, मग हा कोण यूज करतोय, कुठे यूज करतोय हे बघता येतं. प्रोप्रायटरशिप आहे, त्याचा प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस, ही सगळी इन्फॉर्मेशन आहे. आता जर मला समजलं की असा माझ्या नावावरती कोणतरी बिझनेस करतोय, त्याचा प्लेस ऑफ बिझनेस काय, त्याचा ॲड्रेस चेंज करू शकतो का सर आपण? म्हणजे ॲड्रेस जर प्रिन्सिपल तुमचं प्लेस ऑफ बिझनेस म्हणजे कुठला ॲड्रेस? प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस म्हणजे जिकडनं बिझनेस कंडक्ट होतो तो. कारण आता तिथे नाही आहे वाटतं काही. मग त्याने अमेंडमेंट करायला पाहिजे यामध्ये. चेंज केलं पाहिजे ना. हो, कारण आता जिथे आम्ही कामोठेला ऑफिस आहे, तर हा जो ॲड्रेस कोपरखैरणेच आहे. हा कुठला ॲड्रेस का दिला ते माहिती? सेक्टर 2 कोपरखैरणे. शॉप नंबर 878 सिद्धिविनायक सोसायटी. याने काय इश्यू होऊ शकतो का? हो, साहजिक. होऊ शकतं ना. तुम्ही जिकडे बिझनेस करतच नाही आहे, तर काही लोक करतात की त्यांचा घराचा ॲड्रेस देतात, पण ॲटलिस्ट एक तिथे राहतात. घराचा ॲड्रेस पण सर इथला नाही आहे, डोंबिवली आहे. हां, मग तर प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. नाही, जिकडे तुम्ही बिझनेस करतच नाही मग तिथे तुम्ही ॲड्रेस का ठेवला, मग अमेंडमेंट का नाही घेतली, मग ते विचारलं जाऊ शकतं. काही लोक घरचा ॲड्रेस देतात पण ते घरी राहतात तरी ॲटलिस्ट, आणि त्यांचा शॉपवरती बिझनेस करतात, मग तिथे मग त्यांना ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस द्यायला पाहिजे. जर तुम्ही घरी बिझनेस करत नाही पण तुम्ही ते ऑफिस म्हणून, कंट्रोल ऑफिस म्हणून माझं मी घर ठेवलं आहे असं ते बोलू शकतात, पण मग तुमच्या ॲक्टिव्हिटीज कुठनं होतात, इन्व्हर्ट सप्लाय, खाली तुम्ही हे जे मटेरियल दिलं आहे
हे मटेरियल तुम्ही त्या जागी मागवत नाही, तिकडून तुम्ही कुठे डिस्पॅच करत नाही, मग तुम्ही इन्व्हर्ट सप्लाय कुठे घेता, कुठनं करता? जर बाहेरच्या बाहेर करता तर ठीक आहे, पण जर तुम्ही ते ॲक्च्युली ॲक्सेप्ट करत असाल किंवा कोणतरी तुमच्या नावावर दाखवतो की ते मटेरियल त्यांनी पाठवलं, ई बिल जनरेट केलं की त्या ॲड्रेसला पोचवलं, तर तो ॲड्रेस तुमचा ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस आहे, मग तो तुमच्या ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेसमध्ये आला पाहिजे. म्हणजे ई-वे बिल जेव्हा जनरेट होतं तेव्हा हा ॲड्रेस येतो का त्याच्यावर? तुम्ही बघा ते तुमच्याकडे डॉक्युमेंट जे येतात त्यावरती ॲड्रेस कुठला येतो? डॉक्युमेंट्सवर तर माझं इथे म्हणजे जे हां, जिथे ऑफिस आहे ना मग हां, तिथे- मग तो तुमचा ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेसमध्ये नाही आहे. दुसरा ॲड्रेस कुठलाही दिसत नाही आहे इकडे ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेसमध्ये. नाही ना? एक मिनिट, तुम्हाला मी दुसरा एक दाखवतो, क्रेडिट लेजर वगैरे दाखवतो कसं आहे. फक्त एक मिनिट द्या मला युजर नेम पासवर्ड बघायला लागेल, फक्त मी तेवढा बघतो आणि तुम्हाला सांगतो. जायचं जाऊन येऊ. त्याचा उपयोग केव्हा आहे, जेव्हा तुमच्या पॅनवरती कोणीतरी मिसयूज करून नंबर काढला आहे तेव्हा तुम्हाला या पुढच्या स्टेप फॉलो करायच्या आहेत. ज्या पुढे दिलेल्या स्टेप आहेत त्या तुम्हाला ऑन क्लिकिंग ऑन द रिपोर्ट, जे रिपोर्टचं बटन आहे त्याला क्लिक करायचं, हे नंबर येतील तिकडे, मग त्या रिपोर्टच्या क्लिकला बटन करून मग पुढच्या ज्या काय स्टेप आहेत त्या करायच्या. हां बस. बाकी रिटर्न्स कधी फाईल केले ते तुम्हाला पुढे दिसतं. त्याच्यामध्ये आता कसं कळेल सर की आपण एप्रिलचं भरलंय किंवा नाही. मेचं ITR हे बघा, हे तुमचा GSTR 1 आणि 3B एप्रिलचा झालेला आहे, डेट ऑफ फायलिंग दिसते इकडे. मार्चला तर हे मेचं झालेलं नाही, जूनचं झालेलं नाही. मे आणि सर काही डेट एक्सटेंड झाली आहे का? म्हणजे हे जस्ट मी विचारते भरायची आपली डेट काय? माझं बघ आता पुढे जाऊन तुम्हाला मी एक लॉग इन करून दाखवतो. आपला विषय होता क्रेडिटला, ठीक आहे. हे तुम्ही ओपन करा, तुम्हाला आतमध्ये ते डेट दिसतात बघा, कधी फाईल झालं हे डेट दिसतात, आणि आता हे फाईल व्हायचं आहे बघा, डेट दिसते पॉइंट केल्यावरती, ड्यू डेट बघा. तुमचं एप्रिलपर्यंत झालं आहे, एप्रिल झालं आहे,
इथे पॉईंट करा डेट दिसते कधी झालं आहे, फाईल झाले तर हे फाईल झालं आहे डेट दिसते, फाईल व्हायचं आहे तर कधी फाईल लास्ट डेट आहे, ड्यू डेट कधी हे दिसतं. आणि इथे मी क्लिक करतो आता रिटर्न डॅशबोर्डला, वरती पण डॅशबोर्डचा ऑप्शन आहे. तुमची जेवढी लायबिलिटी असेल त्यापेक्षा कमी जर का तुमचा बघा आता इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर आहे दिसते. क्रेडिट लेयरला किती कॅश आहे बघा, क्रेडिट लेयरला कॅश लेयरला 200 रुपये आहेत. आता जर या व्यक्तीला 1 लाखाची लायबिलिटी आली तर भरायला लागणारच नाही लायबिलिटी, कारण की त्याकडे सफिशियंट क्रेडिट आहे, सफिशियंट कॅश आहे. तुमच्या अकाउंटला एवढी क्रेडिट लेयर कधी येऊ शकतं माहिती आहे, तुम्ही समजा काय अशा प्रकारची मशिनरी परचेस केली, ती मशिनरी तुम्ही विकणार नाही आहात, तुम्ही मशिनरी यूज करता तुमच्या बिझनेसच्या काही वस्तू स्टोअर करण्याकरता, प्रोसेस करण्याकरता यूज करता, तर मग ते क्रेडिटला राहतं. आणि मग तीन प्रकारच्या तुमचा जो इन्व्हर्ट सप्लाय हा 3 प्रकारचा असतो. एक तर तुम्ही इन्व्हर्ट सर्व्हिसेस घेता, दुसरं तुमचं मटेरियल घेता, आणि तिसरं ते मटेरियल तुम्हाला ट्रान्सपोर्ट करण्याकरता तुम्ही व्हेकल घ्याल, प्लस तुम्ही काय मशिनरी घ्याल, त्याला कॅपिटल गुड्स म्हणतात. आयदर क्रेडिट तुमच्या इनपुट्सचं असतं किंवा सर्व्हिसेसचं असतं, आणि तिसरं कॅपिटल गुड्सचं असतं. आणि कॅपिटल गुड्स हे आउटवर्ड सप्लायमध्ये जात नाहीत. आउटवर्ड सप्लायमध्ये काय जातं, जर तुम्ही गुड्समध्ये सप्लाय करत असाल तर तुमच्या गुड्समध्ये काय जाणार आहे, जे तुम्ही जर तुम्ही ट्रेडर असाल, तुम्ही ज्या वस्तू घेतल्या त्याच तुम्ही जर मॅन्युफॅक्चरर असाल तर प्रोसेस कराल आणि मग वेगळे प्रॉडक्ट बनवाल ते कराल. पण तुमच्याकडे ज्या इनपुटचा इनवर्ट सप्लायचं क्रेडिट आहे, प्लस इनपुट सर्व्हिसेसचं तुमच्याकडे क्रेडिट आहे, आणि कॅपिटलचं क्रेडिट खूप मोठ्या प्रमाणावरती असतं. तर मशिनरी 10 लाखाची घेतली आणि मग त्याच्यावरती जर का काही लाखाचं क्रेडिट आहे, ते जोपर्यंत युटिलाइज होत नाही तोपर्यंत कॅशमध्ये पेमेंट. मशिनरीवर जो लागलेली GST आहे तो आपला कॅपिटल असेट्सचा क्रेडिट आहे. म्हणजे जसं आता आमच्या इथे फ्रीज वगैरे म्हणजे एक एक्झाम्पल सांगते तर त्याचं आपल्याला भेटेल. ते रेकॉर्ड झालं असेल, तिथे रेकॉर्ड केलं गेलं असेल क्रेडिट लेयरला. जर मशिनरी पण तुम्ही फ्रीज घेतले ते रेकॉर्ड केलं गेलं असेल, जनरेटर घेतला आहे तो रेकॉर्ड केला गेला असेल, व्हेकल काय घेतलं रेकॉर्ड केलं म्हणजे आपण ते इनव्हॉइस मारलं असेल तर का? इनवॉइस तुम्ही जेव्हा इनव्हर्ट सप्लाय घेता आणि ज्यावेळेस तुम्ही दर महिन्याला रिटर्न फाईल करता, त्यात तुम्हाला द्यायचं आहे की तुमचं क्रेडिट किती तुम्हाला क्लेम करायचं आहे. तो क्लेम जो आहे तो तुमचा जर का प्रॉपर असेल तर तेवढी अमाऊंट तुमच्या क्रेडिट लेयरला रेकॉर्ड होते, जमा होते. समोर तुम्ही बघताय क्रेडिट लेयर तिकडे जमा होते. समजा मी जो काय आउटवर्ड सप्लाय करतो दर महिन्याला मी एक 20,000 रुपये टॅक्स मला भरायला लायबिलिटी द्या, 20,000च्या आसपास, आणि मला 10-15 हजार रुपये माझा इन्व्हर्ट सप्लाय असतो, म्हणजे मला एक 4-5 हजार रुपये भरायला यायला पाहिजे दर महिन्याला. पण जी मशिनरी घेतली त्या मशिनरीवरती जर का 1.5-2 लाखाचा अशा प्रकारे क्रेडिट जर असेल तर जोपर्यंत हे 1.5-2 लाखाचं क्रेडिट माझं युटिलाइज होत नाही तोपर्यंत मी जो टॅक्स कलेक्ट केला आहे तो मी या क्रेडिटमधनंच भरत राहीन. जोपर्यंत क्रेडिट लेयर माझं खाली होत नाही तोपर्यंत मला कॅशमध्ये पैसे भरायला लागणार नाही. आता जो TCS कट केला जातो, तो TCS जो डिडक्ट केला जातो तो TCS मग कॅश लेजरला येतो, म्हणून कॅश लेजरला इकडे अमाऊंट का आलेली आहे. म्हणजे आपले जे समोरच्या पार्टीने डिडक्शन केलंय ते TCS आपल्याला TCS लेजरमध्ये हां TCS कॅशमध्ये दिसणार तुम्हाला. आणि सर एक अजून एक विचार, JTC म्हणून पण काहीतरी असतं का? JTC GST मधलं आहे. म्हणजे बिलावर मला मटेरियलवर लागून येत आहे. आता मी दाखवेन तुम्हाला ते बिल फोटो पाठवेन तुम्हाला. JTC वन काहीतरी कट करतात ते. ठीक आहे, आलं लक्षात इतकी. ज्या वेळेस तुम्हाला इकडे दिसेल हां
तुम्ही ते प्रॅक्टिकली करू शकता. तर कसं आहे तुम्ही मी बॅकग्राऊंड जे सांगतोय मी एवढे 5-6 दिवस घालवले बॅकग्राऊंड सांगण्यामध्ये, त्याला तुम्हाला काहीतरी पुढे जाऊन प्रॅक्टिकली उपयोग व्हावा. आता तुम्ही इथे बघितलं लॉग इन केलं ते अशा दुसऱ्या प्रकारचे नंबर बघण्याकरता तुम्ही इकडे जाऊन इकडे तुम्हाला सर्च बाय GST आणि सर्च बाय पॅन तुम्ही करू शकता आणि तुम्हाला समजतं मग तिथे तुम्हाला समजतं की तो कंपोजिशनमध्ये रजिस्टर आहे का रेग्युलरमध्ये आहे, कॅन्सल झाला आहे का नंबर आहे, सगळं तिथे कळतं. त्याची डेट काय हे पण तिकडे दिसते तुम्हाला. तर कळले रेफरन्सेस. हे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर इथे अमाऊंट जेव्हा तुम्ही लायबिलिटी तुमची ज्या वेळेस तुम्ही 3B रेकॉर्ड करता ना त्यावेळेस ती येते, बाकी ती झिरोज दाखवणार. आणि इकडे कॅश लेजरला किती कॅश आलेली आहे ती येईल, क्रेडिटला क्रेडिट येईल. आणि इथे तुम्ही जाऊन मग इथे बघाल हे लेजर्स आहेत, कॅश लायबिलिटी रजिस्टर, ह्याला क्लिक केलं तर मी एखाद्या पर्टिक्युलर पिरियडला किती लायबिलिटी माझी होती हे मला बघता येतं. हे सगळं रेकॉर्ड झालेलं आहे. मी कुठलेही वर्ष काढून बघू शकता इकडे की समजा 19-20 काढलं मी, 19-20ला मार्चला 19-20ला मार्च महिन्यामध्ये रेफरन्स नंबर डेबिट क्रेडिट दिसतंय. डेबिट दिसतंय इकडे, ही अमाऊंट आहे आणि क्रेडिट मी पे केली. तुम्हाला इकडे एक रेफरन्स नंबर दिसतो, रेफरन्स नंबर. जेव्हा तुम्ही लायबिलिटी रेकॉर्ड करता समजा मी तर 8/6 लायबिलिटी रेकॉर्ड केली तर किती केली, ही एवढी केली. क्रेडिट हे दिसतं. आणि मग बॅलन्स किती राहिला, दोन्ही मिळून टोटल आहे इकडे. तो बॅलन्स किती राहिला, तो बॅलन्स जो आहे तो बॅलन्स तुम्हाला इथे नाही कळणार, तो बॅलन्स तुम्हाला क्रेडिटला कळेल. आता जर मी क्रेडिट लेजर काढलं तर वेगळ्या प्रकारे दिसेल. लायब्ररीला एवढंच कळतं किती लायबिलिटी रेकॉर्ड केली गेली. मग ती लेजर वेगळी आहे, तुम्ही ती लेजर चेक करू शकता. लेजर आता क्रेडिट लेजर, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. दिसतंय बघा इथं इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. आता तुम्हाला इथे बघा ओपनिंग बॅलन्स दिसेल, किती बॅलन्स होता सेंट्रलचा, स्टेटचा, एकूण बॅलन्स किती होता. हां, मग ज्यावेळेस तुम्ही 3B फाईल करता तेव्हा काय होतं, परत त्यामध्ये बॅलन्स ॲड होतो, क्रेडिटचा बॅलन्स ॲड होतो. मग तो बॅलन्स ॲड झाल्यामुळे ती अमाऊंट वाढली बघा, एवढी झाली. मग त्याच्या अगेन्स्ट लायबिलिटी किती आली ती लायबिलिटी दिसते. आणि मग ती लायबिलिटी सेटअप केल्यानंतर बॅलन्स परत किती राहिला हे दिसतं. हे सांगण्याचा माझा उद्देश काय की तुम्ही जे काय दर महिन्याला टॅक्स कलेक्ट करता, टॅक्स कलेक्ट केला म्हणजे काय झालं, ती टॅक्सची लायबिलिटी आहे.
मग ती इथे इलेक्ट्रॉनिकली रेकॉर्ड होते. इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर किती होतं. तर तुझं बँकेमध्ये पासबुक असतं. आज पैसे ओपनिंग बॅलन्स आहे. मग पैसे आले, किती आले, आले. त्याच्या अगेन्स्ट तुम्ही काय पेमेंट केलं का पेमेंट झालं, त्याच्या अगेन्स्ट अमाऊंट कमी होईल. त्याच प्रकारे इकडे तुमच्याकडे लायबिलिटी तुमच्याकडे किती आहे हे तुम्ही सांगता गव्हर्नमेंटला. मग तुमचं क्रेडिट किती आहे हे तुमचा सप्लायर जे काय तुमच्या नावावरती सेल दाखवतो. तुमचा सप्लायर तुमच्या नावाने सेल करतो ना, त्यांनी किती रुपयाचा तुम्हाला सेल केला, म्हणजे किती अमाऊंट गव्हर्नमेंटकडे तुमची जमा झाली टॅक्सची हे परचेस आणि त्यांचं सेल. हां, जेव्हा तुमचा सप्लायर सेल करेल तुम्ही काय करता, इन्व्हर्ट सप्लाय घेता. इन्व्हर्ट सप्लाय घेतल्यानंतर तुमच्या नावावरती किती इन्व्हर्ट सप्लाय आला आहे याचा पण रिपोर्ट तुम्हाला बघता येतो. आता इथे मला बघता येतं की रिटर्न लागेल. जे रजिस्टर्ड पर्सन आहेत त्यांनाच क्रेडिट असतं. रजिस्टर्ड पर्सन आहेत त्यांनाच टॅक्स कलेक्ट करायची जबाबदारी असते. त्यामुळे त्यांनाच रजिस्ट्रेशन नंबर घेता येतो आणि त्यांना मग या सगळ्या गोष्टी बघता येतात, करायला लागतात. हा कॉम्प्लायन्सचा पार्ट आहे. सर्व्हिसेस रिटर्न मी 20-21ला गेलो. 20-21मधला फोर्थ क्वार्टर किंवा 20-21मधला फर्स्ट क्वार्टर, एप्रिल मे जून मला काय बघायचं आहे, समजा जून बघायचं आहे. ओके, 20-21मधला जून बघायचं आहे. जूनमध्ये तुमच्याकडे परचेसची बिलं असतील. मग तुमच्या सप्लायरने तुमचा टॅक्स जमा केला की नाही हे बघायला तुम्हाला GSR 2 आहे. हा तुम्हाला व्ह्यू करायचा आहे. B2B इनवॉइस, क्रेडिट नोट दोनपैकी एक काची असेल. सप्लायरची नाव आहे ती. आता मी मदर डेअरी काढलं तर मदर डेअरी हे बघा, नॅचरल डेअरी फार्म हे काढलं तर हे जेवढे माझे सप्लायर आहेत ज्यांनी रिटर्न फाईल केलं आहे, मी परचेस केलं आहे, माझा इन्व्हर्ट सप्लाय आहे, ते माझ्या नावावरती ते बिल दाखवणार. मग तेही बिल मला इथे दिसणार ज्यांनी दाखवलं. आता हे 5 सप्लायर आहेत. तुम्ही याला क्लिक करीन. आता इथे इन्व्हॉइस नंबर दिसतो बघा, इन्व्हॉइस डेट दिसते. एक्झॅक्टली तो इन्व्हॉइस जर का मी परचेस केला तर माझ्याकडे असेल. CGST किती आहे, HGST किती आहे, हा मॅच झाला की नाही झाला, बस त्यांनी दाखवलं प्रॉपर. आता एवढं क्रेडिट तुम्ही घेऊ शकता. तुम्ही जे क्रेडिट घेता तो इन्व्हॉइस तुमच्या सप्लायरने GSTमध्ये गव्हर्नमेंटकडे हा टॅक्स कलेक्ट केला म्हणून जर का शो केला असेल तर तुमच्याकडे येईल. जर तुमच्या सप्लायरने तुमचा इन्व्हॉइस नंबर जर चुकीचा टाकला, चुकीच्या तुमच्या नावावर न टाकता दुसऱ्या कोणाच्या नावावर टाकला असेल तर मग तुमच्या अकाउंटला दिसणार नाही. मग दर महिन्याला तुम्हाला बघणं गरजेचं आहे की तुमचा सप्लायर हा रिटर्न फाईल करतो की नाही करतो. रिटर्न फाईल केलं की नाही केलं हे आपल्याला सर टॅक्स पेअरमध्ये हे नंबर टाकून मग खाली टेबलला कळतं रिटर्न फाईल केलं की नाही केलं. त्यानंतर रिटर्न फाईल केलं हे कळलं तुम्हाला, तुमचा इन्व्हॉइस आहे की नाही, तुमचा इन्व्हॉइस जर आलेला आहे तर मग अमाऊंट बरोबर आहे का, डेट बरोबर आहे का, हे सगळं क्रॉस चेक करता येतं. हे क्रॉस चेक करायचं आहे. म्हणजे जो बायरला आहे त्या बायरला GSTN काय करतं, अशा प्रकारे त्यांच्या रिपोर्टमध्ये टू रिपोर्टमध्ये इंटिमेट करतं, शो करतं की बघा तुमच्या सप्लायरने काय सप्लाय दाखवला आहे. आणि जर तुमच्या सप्लायरने जर रिटर्न फाईल केलं नसेल तर जेव्हा सप्लायर रिटर्न फाईल करतो तेव्हा बायरनी जो GST त्याला दिला आहे, जो त्यांनी गव्हर्नमेंटकडे जमा करणं अपेक्षित आहे तो त्यांनी गव्हर्नमेंटकडे जमा केला आहे आणि मग त्याचा ITC सप्लाय बायर क्लेम करतो. तुम्ही सप्लायर आहात, तुम्ही मला काही माल दिला 10,000चा, त्यावेळेस तुम्ही माझ्याकडनं GST घेतला. तुम्ही ते 10,000वरती माझ्याकडनं 180 रुपये GST जर घेतला आहे तर 180 रुपये तुम्ही जमा केले की नाही हे मला कुठे कळतं, ह्याच्या 2A रिपोर्टला कळतं. हा आपला रिपोर्ट आहे GSTR 2A इथे कळतं. आणि जर तुम्ही जमा केले नाही तर गव्हर्नमेंट ते माझ्याकडनं वसूल करेल. म्हणजे त्यांनी नाही डिपॉझिट केली तर तुम्हाला सांगितलं ना 2A बघा तुम्ही,
तुमचा सप्लायर तुम्ही त्याला दिलेला GST जमा करतो की नाही हे बघण्याची जबाबदारी कोणाची? जर GSTच्या पोर्टलला 2 करोड 3 करोड जर रजिस्ट्रेशन नंबर असतील तर एवढ्या लोकांवरती कंट्रोल ठेवणं गव्हर्नमेंटला पॉसिबल नाही ना. व्यवहार कोणामधला आहे? 2 व्यक्तींमधला आहे. गव्हर्नमेंटचं काम काय की एक इनवॉइस नंबर टाकला, GSTN टाकला, तर तो GSTN तुमचा आहे. येस. तुम्हाला कम्युनिकेट केलं गेलं आहे. येस. जर कम्युनिकेट केलं गेलं नाही त्या महिन्याच्या तुमच्या इनवॉइसप्रमाणे तर तुम्ही मग सप्लायरला सांगितलं पाहिजे माझा इनवॉइस का दिसत नाही. तुम्ही सप्लायरचा फॉलोअप करू शकता. एक गव्हर्नमेंट 2 करोड लोकांना नाही फॉलो करू शकत. आणि जर करेल, बघा मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं की जेव्हा टॅक्स जमा होतो, जेव्हा 100 रुपये टॅक्सचे जमा होतात, जेव्हा 100 रुपये टॅक्सचे जमा होतात तेव्हा या 100 रुपयाच्या टॅक्समधनं डेव्हलपमेंटला जो खर्च होतो तो 30 ते 35 रुपये होतो आणि जवळजवळ 60 ते 65 रुपये हा प्रशासकीय खर्च आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स आहेत गव्हर्नमेंटचे. तुम्ही गव्हर्नमेंटला सांगाल की तुम्ही जो मी टॅक्स जमा केला आहे बाहेरने सप्लायरकडे आणि तुम्ही सप्लायरकडे वसूल करा, तर गव्हर्नमेंटचा जो काय आता 30 पैसे वाचतात ना त्या 10 पैसे अजून खर्च होतील. प्रशासकीय खर्च म्हणून जर खर्च गव्हर्नमेंटला कमी करायचा असेल तर गव्हर्नमेंट काय करेल, अशा प्रकारे जे प्रोग्रामिंग आहे त्यात इंटिमेट करेल. गव्हर्नमेंटने तुम्हाला इंटिमेट केलं ना बायरला की तुमच्या सप्लायरने तुमचा इनवॉइस दाखवला की नाही बघा, एक सिस्टम बनवून दिली. आता सप्लायरने आणि बायरने आपला व्यवहार ट्रान्सपरंट आहे त्यांना दिसते ना. मग जर का तुम्हाला इंटिमेट करून पण जर तुम्ही सप्लायरच्या मागे लागत नाही बायर म्हणून तर मग जबाबदारी कोणाची राहते? गव्हर्नमेंट वसूल कोणाला ना करणार. तुम्ही जो क्लेम केला आहे, जर का तुम्ही सप्लायरला 1000 रुपये टॅक्सचे दिलेत, 500 रुपये CGST 500 रुपये GST दिलेत, बरोबर, तुमच्या इनवॉइसप्रमाणे तुम्ही बघायला पाहिजे की तुमच्या GST पोर्टलला CGST तुम्हाला अपेक्षित क्लेम किती आहे? CGST 500. तुम्हाला अपेक्षित GST किती आहे? 500. मग तुमच्याकडे GST पोर्टलला आले किती? 400. 100 कोणी जमा नाही केले, 100 कोणाचे नाही आले. कोण आहे जो डिफॉल्टर आहे? कोण आहे जो सप्लायर तुमचा त्यांनी इनवॉइस अपलोड नाही केला? या महिन्यात नाही केला, पुढच्या महिन्यात त्यांनी करायला पाहिजे. तुम्ही त्यांच्या मागे फॉलोअप करू शकता, तुम्ही त्याच्याकडनं करून घ्या. बाहेरची जबाबदारी ना आता. मग ह्या केसमध्ये ती अमाऊंट आता जे लॉ असा आहे की ती गव्हर्नमेंट बाहेरकडनं घेणार. आणि जर सप्लायर रिटर्न फाईल करत नाही आहे किंवा प्रॉपर टॅक्स भरत नाही आहे, तुम्ही सप्लायर चेंज करा. तुम्ही सप्लायर का चेंज केलं नाही? बाहेरकडे चॉईस आहे ना, 1 महिना 2 महिने 3 महिने 4 महिने त्याचा फॉलोअप घेऊन पण जे जमा करत नाही आणि 2-3 वर्षानंतर मग जेव्हा गव्हर्नमेंट केस काढेल, नोटीस पाठवेल की तुमच्या बाहेरने पैसे जमा केलेले नाहीत, म्हणजे तुम्ही जो क्लेम केला आहे, तुम्ही जेव्हा 500 रुपयेच्या अगेन्स्ट क्लेम करता क्रेडिट म्हणून, तुमचं क्रेडिट 400 रुपयेच आहे. तुमचं व्हॅलिडी क्रेडिट 400 रुपयेच आहे, 500 रुपये नाही आहे. मग तुम्ही एक्सेस क्लेम केला ते रिकव्हरी तुमच्याकडनं होईल, बाहेरकडनं होईल, सप्लायरला काय नाही. लोकांचं म्हणणं असं आहे हा अन्याय आहे की आम्ही जमा केले त्याकडे पैसे, त्यांनी जमा केले, तुम्ही त्याला पकडा. पण प्रॅक्टिकली तुम्ही विचार करा की तुम्ही गव्हर्नमेंट आहात, तर तुम्ही काय कराल? तुम्ही कशा प्रकारे अशा लोकांवरती कंट्रोल कराल? असं लॉजिकली बरोबर वाटतं की मी इमानदार आहे, मी सप्लायरला पेमेंट करतो. अरे पण तू इमानदार आहेस, पण तुला समोर इंटिमेट केलं आहे ना. तुला इंटिमेट करून पण तू सप्लायरच्या मागे फॉलोअप नाही केला. तुम्ही तुमचे पैसे बरोबर मागता की नाही, पैसे बरोबर घेता की नाही, मग तुमचा टॅक्स गव्हर्नमेंटकडे पोचतो की नाही, याकरता गव्हर्नमेंटने तुम्हाला सिस्टम बनवून दिलेली आहे की तुम्ही त्या सिस्टमप्रमाणे तुमचे पैसे पोचत नाही हे कळत असताना पण तुम्ही सप्लायरच्या काय करतात बरेचसे मोठ्या कंपन्या, समजा मदर डेअरी आहे किंवा अशी मोठी कंपनी आहे, रिलायन्स आहे, त्यांना जर तुम्ही त्यांची अमाऊंट जर का GST दाखवलं नाही इकडे, त्यांना क्रेडिट मिळत नाही, ते पेमेंट नाही करत, ते सप्लायरला पेमेंट नाही करत. तुम्ही डिमार्टचा इनवॉइस दाखवलं नाही, सप्लायर इन्शुरन्स बिल्डिंग नाही का, त्यांना डिमार्ट पेमेंट करत नाही. तुम्ही कॉम्प्लायन्स प्रॉपरली केलं नाही, आम्हाला GST दिसत नाही, आमचा पेमेंट नाही मिळणार. हे केल्यावरती काय होतं? प्रॉपर कॉम्प्लायन्स व्हायला लागतात. मग हा
सिस्टम जर फॉलो होतोय तर एखादा व्यक्ती बोलेल की माझे पैसे मी दिले होते पण त्यांनी भरले नाही, तू त्याच्या मागे लागायला पाहिजे, त्याचा पेमेंट तू थांबवला पाहिजे. तर GST जमा करत नसेल तुमचा सप्लायर, तुम्ही त्याला पेमेंट नाही करायला पाहिजे. सांगितलं माझा टॅक्स दिसत नाही आहे, ते पेमेंट तेवढं कर. काही लोक काय करतात, तेवढं टॅक्सचं पेमेंट नाही करत, टॅक्स सोडून बाकीचं पेमेंट तुला करतो, टॅक्स दिसला का पेमेंट करेल, अशा प्रकारे आहे. त्यामुळे ह्या 2A मुळे काय झालं, तुम्हाला ट्रान्सपरन्सी आली की सप्लायर टॅक्स जमा करतो की नाही हे कळतं. ह्याची पण काही डेट असतात का सर, म्हणजे या दिवशी चेक करायचे किंवा असं, किंवा कधी आपण करू शकतो? बघा तुम्हाला मी सांगतो, एकदा का तुमच्या सप्लायरनी कधी रिटर्न फाईल केला आणि तुमचा इनवॉइस दाखवला आणि जर त्यामध्ये तो राहून गेला किंवा तो B2C मध्ये टाकला गेला, मग त्याने पुढच्या वर्षामध्ये पुढच्या महिन्यामध्ये अमेंडमेंट केली की अगोदरचा जो एखादा नंबर माझा चुकला होता तो नंबर प्रॉपर करून घेतला, ते इमिजिएटली ज्या वेळेला तो अमेंडमेंट करतो त्या नंबरमध्ये किंवा B2C B2B करतो, इमिजिएटली दुसऱ्या मिनटाला दुसऱ्या सेकंदाला बायरच्या अकाउंटला तो रिफ्लेक्ट होतो. मी इथे रिटर्न फाईल केलं आणि समोरच्याला सांगितलं रिटर्न फाईल मी केलं, जरा चेक कर एवढं आलं की नाही, त्याकडे आलेलं असतं. तर आपल्याकडे 2A आहे, 2B आहे, नक्की 2A कसा करताय, 2B कसा करताय हे सगळं आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. आत्ता आपण अगदी प्रायमरी स्टेजला आहोत रजिस्ट्रेशनच्या. बाकी तुम्हाला क्रेडिट त्याचं कम्प्युटेशन, आता तुम्हाला मी जस्ट फक्त एकच प्रॅक्टिकल कन्सेप्ट सांगितला की लेजर काय असतात, कॅश क्रेडिट लेजर, बस. आता तुम्हाला पहिले तुमचा जर का GST नंबर असेल त्याच्यात तुम्हाला युजरने पासवर्ड घ्यायला पाहिजे, मग त्याची स्टेटस काय, तुम्हाला सगळं हे कसं बघायचं हे सगळं मी सांगतोय, तुम्हाला प्रॅक्टिकली करता येईल. तुम्ही जसं डॅशबोर्डला क्लिक कराल तुम्हाला कळेल क्रेडिट किती आहे. मग तुम्हाला मी रिपोर्ट सांगितले, ह्या रिपोर्टमध्ये बघता येईल की कधी कधी किती कॅश आली, किती लायबिलिटी आली, किती तुमच्याकडे क्रेडिट आलं. हे काढल्यावर तुम्हाला आतमध्ये काय दिसतंय, पेमेंट कधी केलं असेल तर ते आपल्याला पेमेंटमध्ये कळतं, चलन हिस्ट्री कळते, किती चलनं बनली अगोदर चलन हिस्ट्रीमध्ये ते कळतं. मग त्याला तुम्ही क्लिक कराल, क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय पुढे ऑप्शन काय येतात, हे बघा, ते तुम्हाला हे प्रॅक्टिकली केल्यानंतरच कळणार आहे किती चलन बनवली, कधी लेट फी आली, काय आली, ते चलन बनवलं आहे, ते कधी बनवलं, काय बनवलं दिसतं इकडे. क्रेडिट असल्यामुळे क्रेडिटचं पेमेंट जे आहे टॅक्स पेमेंट करायला लागत नाही, पण लेट फीज भरायला लागते. तुम्ही क्रेडिट लेट फीज नाही भरू शकत, इंटरेस्ट किंवा लेट फीज क्रेडिटनी पे करता येत नाही, ती भरावीच लागते, क्रेडिट तुमचं किती पण असो. मग इथे लेट फी भरली गेली 200, 1350, 100 ही लेट फी भरली गेली, हे दिसते तुम्हाला. डिपॉझिट स्टेटस दिसते. आणि चलन जर काढून बघितलं मी, त्याला जर मी क्लिक केलं, मला चलन बघायचं आहे, चलन बघता येतं, पेमेंट केले. आणि बघा इकडे फीज आहे, या फीजच्या कॉलममध्ये मला दिसेल महाराष्ट्र SGST 225, CGST 225 हे तुम्हाला दिसेल, ही लेट फीज भरली गेली. तुम्ही जेव्हा टॅक्सचं पेमेंट कराल CGST टॅक्समध्ये येईल, CGST इंटरेस्टचं कराल इंटरेस्टमध्ये येईल, पेनल्टीमध्ये येईल, लेट फीमध्ये येईल. आधाराने एक्स्ट्रा कॉलम ठेवलं आहे, त्याच्या त्याने 5 कॉलम ठेवले. टोटल किती आहे, जेवढी फीज आहे CGST टोटल 225 आणि टोटल चलन अमाऊंट किती आहे 450. कुठल्या बँकेत नाही भरलं ते दिसते. CPIN बँक जनरेट करते, CIN बँक जनरेट करते, पेमेंट कुठं गेलं. BRN बँकने हे सगळं जनरेट होतं. डिटेल ऑफ टॅक्स पेअर, डिटेल ऑफ टॅक्स पेअर हे कोणाकडे आहे, GSTN कडे, गव्हर्नमेंटकडे. ती माहिती इकडे, त्याचा ईमेल काय, त्याचा मोबाईल नंबर काय, त्याचा ॲड्रेस काय, त्याचा रजिस्टर नेम काय, ते याला इकडे. हे डाउनलोड करून तुम्ही याची PDF डाउनलोड करू शकता. आणि ह्या सगळ्याची तुम्हाला हेल्प पाहिजे असेल, तुम्ही हेल्पमध्ये जा, ती माहिती बघा की काय काय दिलेलं आहे. हेल्पसाठी तुम्हाला लॉग इन करायला लागत नाही, तुम्ही बाहेरून हे बघू शकता. मी इकडे जाल नॉलेज पोर्टलला, खाली नॉलेज पोर्टल आहे, इकडे जाल, इकडे जाऊन तुम्हाला रिटर्न्स आहेत, हे वेगवेगळे ऑप्शन आहेत. मी घेतलं फाईल रिटर्न, त्याच्यामध्ये
मी 2A काढला होता. विविंग फॉर्म GSTR 2A. 2B आहे 2B. टू ए बघितला आपण. तुम्ही 2A बघू शकता. युजर मॅन्युअल 2A कशा करताय, 2A काय दाखवतो, सगळी माहिती मिळेल तुम्हाला. तुम्हाला इकडे सर्च करता येईल काय टॉपिक सर्च करायचं आहे. हे बरेच टॉपिक आहेत. OTP results found for electronic credit ledger. इथे कुठे शब्द आहे तो दिसतो इथे. मॅन्युअल सर खाली आहे. क्रेडिट लेजर साइड बी अपडेटेड. हां हे वेगळं ॲक्च्युली आलं आहे, मला पाहिजे टॉपिक नाही आला. ते GSTR 6 मध्ये पण इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. आणि जिकडे जिकडे त्या हेल्पमध्ये जिकडे शब्द आहेत ना ते इलेक्ट्रॉनिक तिथे जातो. ते GSTR 6 मध्ये होतं सर. हां बरं. तो वेगळा फॉर्म आहे त्याच्यामध्ये होता. FAQ आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॅश आहे. मग तो आला दाखवला. मी जेवढ्या हेल्प फाईल त्यांच्या त्यामध्ये जो शब्द आहे तेवढं सगळं दाखवतो इकडं तो. दाखवलं. हो. मला स्पेसिफिकली टॉपिक पाहिजे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, तर मला मग तो बघायला कसा मिळतो. पण हे तुम्हाला सगळे टॉपिक तिथे मिळतील. ठीक आहे. या डॅशबोर्डला क्लिक करतो तर मला लेजर बॅलन्सेस दिसतात किती आहे. आता यांचं सर 1,48,000 दिसते, तर ह्याच्या पुढे त्यांना जेवढे म्हणजे येतील आता भरायला. दर महिन्याला कसं होतं, दर महिन्याला क्रेडिट पण असतं. हो. मग क्रेडिट लेयरला ॲड होतं. ऍड होतं सर. आणि समजा काय इथे समजा 1,08,908 आहे आणि जर का काय परचेस केलं आहे त्यावर समजा 40-50,000 रुपये CGST आहे, मग हा 2 लाखापर्यंत जातो. 2 लाख. हा 2 लाखापर्यंत गेला का त्यातून तो सेल केला आहे, त्यातनं काय कलेक्ट केला आहे, तो जर का 50,000 ते 60,000 रुपये असेल तर मग परत 2 लाखांना 60,000 झाला, म्हणजे ते 1,40,000 उरतात. परत अशा प्रकारे ती अमाऊंट वरती खाली होत राहते. म्हणजे त्यांना भरायला काही येत नाही, ह्याच्यामधूनच ते मायनस होत जातं. हां सफिशियंट क्रेडिट जोपर्यंत क्रेडिट लेयरला आहे तोपर्यंत कॅश म्हणजे लायबिलिटी भरायला लागणार नाही. जर का त्यांचं सेल 2 लाखाच्या वरती जो टॅक्स भरायचा हां. आहे सेल नाही, जो टॅक्स जमा करायचा आहे तो जर का 2 लाखाच्या वरती टॅक्स जमा करायला आला तेव्हा मग त्यांना भरावं लागेल. हां मग जर क्रेडिट 1,08,908 आहे आणि टॅक्स जो भरायचा आहे तो 2 लाख आहे तर मग 52,000 रुपये भरायला लागतील. हो मायनस होऊन. थांबूया आपण. इतकी क्लिअर आहे ना.